11वं व्याख्यान. व्याख्यान म्हणणं कठीण आहे, कारण हा आज वेगळा फॉर्म आपण घेत आहोत, तो म्हणजे मुलाखतीचा. आणि दरवेळेला एक आणि एका वेळेला हेरम आणि शिरीन कुलकर्णी त्या दोघांनी मिळून केलं होतं, पण आज इथे 3 जण आहेत. आजचा जो देश आहे तो ऑस्ट्रेलिया. इथे ऑस्ट्रेलिया बद्दल कोणी बोलावं याच्यासाठी बराच विचार सुरू होता. आणि इथे या कामामध्ये खास करून ऑस्ट्रेलिया आणि UK ह्या 2 देशांच्या बाबतीमध्ये खास मदत जी झाली ते आजचे आपले प्रमुख जे व्याख्याते आहेत किंवा तज्ञ आहेत ते डॉक्टर विजय जोशी, आणि दुसरे ज्यांनी मदत केली ते पण विजय जोशी. ते सुद्धा स्वित्झर्लंड बद्दल आपल्याशी बोललेले आहेत. माझे वर्गमित्रच असल्यामुळे अगदी हक्काने मी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची मदत ही घेत असतो आणि ते पण आनंदाने घेत असतात. आणि आमची बरीच चर्चा झाली. आणि मधल्या काळामध्ये इथे महाराष्ट्रातून काही जणांनी ते, काही मला माहिती होते, काही इतरांना माहिती होते, पण मग एक नाव कॉमन आलं. म्हणजे मला आणखी जे सुचवलं, सुरेंद्र दिघे. सुरेंद्र दिघे हे सरस्वती विद्या मंदिर ट्रस्ट ठाण्याचा त्याचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांच्या शिक्षण विकास मंच हा सोशल मीडियाचा एका व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य आहेत. अनेक कारणांनी त्यांचा संपर्क असतो. त्यांनी पण डॉक्टर विजय जोशींचं नाव सुचवलं. मी त्यांच्याशी बोललो आणि कुठलेही म्हणजे आडेवेडे न घेता त्यांनी हो म्हटलं. नुसतंच हो म्हटलं असं नाही, तर लगेच पुढचं आमचं जे प्रेझेंटेशन होतं म्हणजे फिनलंडचं, त्या फिनलंडच्या प्रेझेंटेशनसाठी ते स्वतः उपस्थित होते झूम मीटिंग साठी. आणि सातत्याने त्यांना मी वेगवेगळ्या लिंक्स पाठवत गेलो आणि त्यांनी त्या पाहिलेले सुद्धा आहेत. हा कशा पद्धतीने हे प्रेझेंटेशन व्हावं त्याच्याबद्दल त्यांच्या काही कल्पना होत्या. त्यांनी सांगितलं की हे व्याख्यानाच्या किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या स्वरूपात न घेता हे मुलाखतीच्या स्वरूपामध्ये असावं. अशा वेळेला मुलाखतीसाठी सुद्धा त्याच तोलाची व्यक्ती पाहिजे होती. आता त्याचा फार विचार नाही करावा लागला. हे अशा वेळेला परत इथे एक हक्काची एक व्यक्ती आमच्याकडेच आहे, म्हणजे ते काही आम्हाला निमंत्रण नाही, सांगावं लागतं, म्हणजे विनंती पण करायची गरज नसते. ते म्हणजे शुभदा चौकर. शुभदा चौकर सांगितलं की हे काम जे आहे ते दुसऱ्या कोणाकडे म्हणजे माझ्या डोक्यात म्हणजे विचारच येऊ शकत नाही. आणि शुभदा चौकरनी पण हो म्हटलं. आणि तर भारती पार्डीकर त्या सुद्धा खास करून या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं माझं पूर्वी बोलणं झालं नाही, जसं डॉक्टर विजय जोशींशी झालं तसं त्यांचं 3-4 वेळा त्यांच्याशी झालं. तसं भारती पार्डीकरांना आजच पहिल्यांदा आम्ही स्क्रीनवर भेटतो आहोत. औपचारिक माहिती लवकर करून देतीलच. डॉक्टर विजय जोशी हे मी सुरेंद्र दिघेंचा उल्लेख केला, ठाण्याचं विद्या मंदिर ट्रस्ट त्याचा पण उल्लेख केला. ते म्हणजे ठाण्याचे आहे, ठाण्याला शाळेचं शिक्षण झालं हे म्हणजे उघडलंच आहे. मोह विद्यालय अतिशय प्रसिद्ध शाळा, गाजलेली शाळा ठाण्याची, तिथे ते शिकले. आणि नंतर मग आता इथे झूम मीटिंग मध्ये जे लोक उपस्थित होते त्यांनी IIT मधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि भारतातल्या नामवंत कंपन्यांबरोबर काम केलं. नंतर कुवेत, मस्कत आणि न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नामवंत कंपन्यांबरोबर काम करून ते ऑस्ट्रेलियामध्ये गेले. आणि न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये एक आगळं वेगळं काम त्यांनी केलं. आपल्याला नेहमी जो प्रश्न आपल्याकडे पण जो दिसतो, आपण त्याला राडा रोडा म्हणतो, की आणि अशा छोट्या छोट्या पेपरमध्ये तोडकामाच्या जाहिराती खूप येतात. तोडकाम एक्सपर्ट
जे आहेत त्या छोट्या वर्तमानपत्रामध्ये भरपूर मिळतात आणि त्याची नेहमी घरामध्ये आपला फ्लॅट असो किंवा कोणाचं स्वतंत्र घर असो, त्याचं रिनोव्हेशन करायचं असेल तर ते तोडकाम करताना राड्यारोड्याचं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न तर जो घरमालक आहे त्याच्याही पुढे असतो आणि जो बिल्डर असतो, छोटा बिल्डर असतो तो, मग तो काय करतो माहिती नाही, पण त्यांचे बरेच कुरकुर असते की हा राडारोडा नक्की त्याची विल्हेवाट कशी लावायची, हा सगळ्या जगभरचाच प्रश्न असतात. त्या राडारोड्याचा वापर करून त्यांनी रस्ते बनवण्यामध्ये त्याचा वापर केला. राडारोड्याचे प्रश्न सुटला, रस्त्यांच्या किमती पण कमी झाल्या असतील आणि ते रस्ते मजबूत पण झाले. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर आणखी एक पुढचं इनोव्हेशन ते म्हणजे आयर्न ओअर, लोखंड त्याच्यापासून बनवतात. ओअर आहे जे खनिज आहे ते सगळं काढून झालं की जे शिल्लक राहतं त्याला स्लॅग म्हणतात. मला आता शाळा सोडून खूप वर्ष झाली असल्यामुळे मराठीत काय शब्द आहे मी विसरलो, पण मळी बहुतेक काय मळी म्हणू शकतो का आपण त्याला? मळी किंवा उर्वरक बहुतेक वापरत असू आम्ही. उरलेला जो भाग आहे तो, तर त्याचं काय करायचं आणि तिथे त्या कंपनीमध्ये त्या कंपनीच्या जनरल मॅनेजरला विचारलं की याचं काय करता तुम्ही, तर त्यानेच प्रश्न विचारला की काय करायचं, आणि हा प्रश्न जो आहे त्यांचाच प्रश्न आहे असं गृहीत धरून त्यांनी तो सोडवलाय. हा स्लॅगचा, मळीचा म्हणा, उर्वरकाचा हा डांबरामध्ये मिसळून तिथे पक्के रस्ते तयार केले आणि या अगदी अभूतपूर्व अशा कामाची दखल ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने घेतली नसती तरच नवल, आणि त्याच्यासाठी त्यांना मानाचा आपल्याकडे जे पद्म पुरस्कार असतात तसा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल त्यांना मिळालं. सचिन तेंडुलकर हे आणखी एक भारतातले ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल मिळवणार आहेत एवढं सांगितलं तरी त्याचं महत्व लक्षात येईल. बाकीचा परिचय शुभदा चौकर करून देतील, पण आणखी एक माहिती की डॉक्टर विजय जोशी यांचा मुलगा गौरव, त्याची कॉमेंट्री मी ऐकली, मला खूप आश्चर्य वाटलं की आता गेली 30 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्तच खरं म्हणजे ते भारताच्या बाहेर राहतात. आणि आता मागच्या वेळेला जे विजय जोशी 1 आणि 2 असं उल्लेख आपण करू. विजय जोशी 1 त्याच्या वेळेला मी उल्लेख केला की त्यांचा मुलगा देवेन तो सुद्धा मराठीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकत, पण आणि ते चक्क कॉमेंट्रीज क्रिकेटवरची ते इतकी सुंदर कॉमेंट्री केली की मराठी माणूस सुद्धा इतकी सुंदर कॉमेंट्री करू शकणार नाही. त्यामुळे तिथे त्यांनी ते काही शाळेमध्ये घडल्या असणे शक्य नाही, त्यांनी नक्की काय केलं ते पण मला वाटतं ह्या बोलताना त्यांनी सांगितलं ते बरं होईल. त्यांच्या बरोबर आहेत भारती पार्टीकर. भारती पार्टीकर मुंबई विद्यापीठातून त्यांनी MSc झुऑलॉजी केलं, BEd केलं आणि ऑस्ट्रेलियामध्ये फिजिक्स मध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि 17 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये सायन्स शिकवायचा अनुभव आहे. ते पण ऑस्ट्रेलियामध्ये आपले अनुभव मिळून शेअर करणार आहेत. आणि मुलाखत घेणाऱ्या शुभदा चौकर, शुभदा चौकरची ओळख करून द्यायची काही खरं गरज आहे असं मला वाटत नाही, पण तरी सुद्धा काही जणांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतील. कारण शुभदा चौकरची आजची ओळख आहे ती वयम मासिकाच्या मुख्य संपादक. वयम मासिक आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलांसाठी एक अतिशय आवडतं त्यांचं हे मासिक आहे आणि खूप नवीन नवीन कल्पना ह्या वयम मासिकामध्ये आपल्याला मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे लेख असतात, कथा असतात, कविता असतात आणि मुलांनीच लिहिलेल्या सुद्धा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये त्यात साहित्य असतंच. त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की नवीन नवीन लेखकांचं ते शोध घेत असतात. बरेच वेळ काय होतं की जे प्रस्थापित लेखक आहेत त्यांचंच लेखन हे करून किती आम्ही नामवंत लेखकांचं लिखाण आमच्या नियतकालिकांमध्ये असतं, अशा पद्धतीची प्रसिद्धी. पण
कुठल्याही चांगल्या संपादकाचा एक महत्वाचा गुण असतो. त्याच्यामुळे नियतकालिक हे पुढे जात राहतं. ते शुभदाकडे वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे नवीन लेखकांचा शोध घेणं, त्यांना मासिकाच्या दर्जा सांगणं आणि त्यांच्याकडून लिहून घेणं. ग्राहक चळवळीमध्ये शुभदा चौकरांचं काम आहे. पत्रकारितेमध्ये त्यांनी सुरुवात केली. लोकसत्तामध्ये बरीच वर्ष त्या होत्या आणि केजी टू पीजी शिक्षणाशी संबंधितच एक सदर चालवायच्या. त्याच्यामध्ये म्हणजे खरी आमची ओळख जी झाली ती तिथूनच झाली की ते लेखक जे कोणी लिहून देणारे आहेत तर त्याच्यामध्ये मी सुद्धा अधूनमधून लिहून देत होतो लेख. आणि त्या एक आणखी चांगला गुण आहे की लेखकांनी काही चांगलं काही लिहिलं की त्याचं एक कौतुक करणं. तर मला नेहमी एक कौतुकाचा फोन शुभदाकडून नेहमी असायचं की छान झालेलं आहे खूपच, आणि काय काय चांगलं आहे म्हणजे नुसतं छान झालं असं नाही तर काय काय चांगलं झालंय असे सांगितलं. आता म्हणजे हे आमच्या वयामध्ये भरपूर फरक आहे पण तरी सुद्धा थोडं बरं बोललं की आपल्याबद्दल चांगलं वाटत. मला खूप चांगलं वाटायचं. तर हा शोध जो आहे चांगल्या लेखकांचा त्या घेत असतात. मराठी भाषा मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी म्हणून सुद्धा शुभदा चौकरांनी भरपूर काम केलं. खास करून गोरेगावकर हायस्कूल बरोबर त्याच्याबद्दल काही लेख सुद्धा लिहिले आणि अतिशय आवडणारा असा एक लेख म्हणजे कित्येक वर्षापूर्वी तो लिहिलेला असेल पण अजूनही तो बरेच जण व्हायरल करत असतात. मी या तिघांचे स्वागत करतो आणि ज्या विजय जोशी एक मुळे डॉक्टर विजय जोशी दोन यांची ओळख झाली आणि ते आज आपल्यामध्ये आहेत. तर ते माझे लहानपणापासूनचे मित्र विजय जोशी त्यांचे मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. इथे झूमवर काही जण आहेत आणि अनेक जण फेसबुक लाईव्ह वर आहेत. या सर्वांचं मी स्वागत करतो. हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह वर कायमच असणार आहे आणि त्याच्याच बरोबर आपण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या युट्यूब चॅनेलला सुद्धा ठेवणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या चवडीने जेव्हा कोणाला पाहायचं असेल त्यावेळेला परत पाहता येईल. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पाहायचं असेल तरी पाहता येईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आणि विशेष करून आज आपले जे तीन प्रमुख या चर्चेमध्ये भाग घेणारे डॉक्टर विजय जोशी, भारती पार्डीकर आणि शुभदा चौकर यांचं मी स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या चर्चेला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. अनम्यूट करा आता तुम्ही दोघांनी दोन्हीकडे. झालं ना? हा तुम्ही पण जोशी सर तुम्हाला पण अनम्यूट करावं लागेल. आणि येते ना आता ऐकू? आता येते? हो येते ना. नमस्कार. नमस्कार. शिक्षण विकास मंचाच्या या कार्यक्रमात मी सर्वांचं स्वागत करते आणि काळपांडे सरांनी सुरुवात करून दिली आहे. आपल्या सगळ्यांची ओळखही करून दिलेलीच आहे. काळपांडे सरांमुळे मला तरी स्वतःला समृद्ध करत नेण्याच्या भरपूर संधी मिळतात आणि म्हणून मी त्यांनी कुठलंही काम सांगितलं की हो म्हणते, कारण त्या कामातून शिक्षण असतं, आनंद असतो आणि काहीतरी आपल्या पोत्यात भर पडत असते, एक बौद्धिक भर पडत असते असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे तशीच ही पण संधी काळपांडे सरांमुळे चालून आली. त्याला नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. उलट ती संधी मला मिळाली याचं मला खूप बरं वाटलं की त्या निमित्ताने डॉक्टर विजय जोशी यांच्यासारख्या एवढ्या महनीय व्यक्तीशी सहज संवाद साधता आला. नाहीतर काहीतरी निमित्ताने आपण तेवढ्या पुरतं बोलतो, पण या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने म्हणा किंवा त्यांच्याशी ओळख करून घेण्यासाठी खूप छान आमच्या गप्पा सहज संवाद झाला. काळपांडे सरांनी डॉक्टर विजय जोशी यांची बरीचशी ओळख करून दिली आहे, त्यामुळे मी पुनरुक्ती टाळते. पण काही गोष्टी तरी इथे ते आज कसे ह्याच्यासाठी मला जोडून द्यायला आवडतील. ते म्हणजे एवढं ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया सारखा सन्मान मिळवलेले हे डॉक्टर विजय जोशी
त्यांनी त्याच्या मळीपासून रस्ते बांधणी केली हे तर काम त्यांचं माझ्या मते माध्यमांमध्ये पण खूप ठिकाणी आलेलंच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन एकंदरच मजबूत आणि उत्तम रस्ते बांधण्याच्या तंत्राचे जे जनक म्हटले जातात तसे डॉक्टर विजय जोशी आहेत. आणि इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत सोयी सुविधा या विषयातला त्यांच्या ज्ञानाचा फायदा नुसता ऑस्ट्रेलिया नाही तर अमेरिका, बँकॉक, न्यूझीलंड, जपान आणि भारताने सुद्धा अनेक वेळा वेळोवेळी करून घेतलेलं आहे. हे त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे एकंदर या क्षेत्राला असं मला वाटतं. आजही जोशी सर वोलेंगॉन युनिव्हर्सिटी जिकडनं त्यांनी PhD केली तिथे ते आजही शिकवतात आणि आजही विद्यार्थ्यांच्या आणि नवीन पिढी घडवण्याच्या कामात त्यांचं योगदान असतं. हे सुद्धा आपल्या शिक्षण विकास मंचाच्या दृष्टीने एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि असं म्हणतात ना की जी व्यक्ती आपापल्या क्षेत्राच्या बरोबरीने त्या समाजात मिसळते, त्या संस्कृतीत वावरते, त्या सांस्कृतिक वर्तुळाचा एक भाग होऊन जगते, त्या व्यक्तीचा आवाका वाढत जातो. आणि तसा यांचा खूप मोठा आवाका आहे, त्यांचा पैस खूप मोठा आहे जगण्याचा. रेडिओवरचे कार्यक्रम असोत नाही तर गरजे मराठी सारखा प्लॅटफॉर्म असो किंवा एकंदरच सांस्कृतिक वर्तुळातला, शिक्षण वर्तुळातला वावर असो, या सगळ्याचा फायदा असा होतो की ही मंडळी एका मोठ्या स्पेक्ट्रम मध्ये बघू शकतात आणि तसेच त्यांचं शिक्षणाबद्दलचं पण त्यांचं जे पाहणं आहे आणि त्याच्यातून त्यांची जी निरीक्षण आहेत ती आज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. हा आपल्या सगळ्यांचा माझ्या मते खूप मोठा फायदा आहे. त्यांच्या बरोबरीने आज आहेत भारती पार्डीकर मॅडम. त्यांचा सुद्धा ऑस्ट्रेलियन शाळेत शिकवण्याचा जवळजवळ 17 वर्षाचा अनुभव आहे. अगदी मुंबईत किंवा महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती असलेल्या पार्ले टिळक शाळेत आणि तेव्हाचं पार्ले कॉलेज, आजचं साठे कॉलेज, या कॉलेजमध्ये शिकलेल्या तिकडनं BSc, MSc, B.Ed हे सगळं मुंबई विद्यापीठातून केलेल्या भारती मॅडम त्यांनी नंतर तिकडे जाऊन तिथल्या शिक्षण पद्धतीचा आधी स्वतः सुद्धा अनुभव घेतला. म्हणजे एवढ्या डिग्र्या असताना त्यांनी कॅनबरा विद्यापीठातून सुद्धा फिजिक्सची एक आणखीन ऍडिशनल डिग्री घेतली आणि तेव्हापासून ते ऑस्ट्रेलियाच्या शाळेशी आणि स्कूल सिस्टीमशी पण खूप निगडित आहे. तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत. आणि आपण मुलाखत वगैरे नको, आज छान गप्पा मारूया, कारण मलाही तो फॉर्म जास्त आवडेल आणि गप्पा मारावं अशी तुम्ही व्यक्तिमत्व आहात, त्याच्यामुळे आपण फॉर्मल मुलाखतीच्या फॉर्मॅटमध्ये नको जाऊया आणि गप्पा मारूया छानपैकी. मला पहिलाच प्रश्न भारती मॅडम तुमच्या CVतून सुचलेला आहे तो असा की तुम्ही अगदी खास लिहिलंय की तुम्ही विज्ञान शिक्षिका असलात तरीही परीक्षार्थी निर्माण करण्यापेक्षा मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची एक आस तुमच्यामध्ये आहे. तर मला सांगा की एकंदरच ऑस्ट्रेलियन शिक्षण पद्धतीमध्ये असा मुलांमध्ये एक तार्किक दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी शाळा पातळीवर काय आणि कोणते प्रयत्न होताना दिसतात, त्याचे काही उदाहरण दाखले सांगू शकाल का? बेसिकली सायंटिफिक आउटलुक तयार करणं हे इकडच्या एक शिक्षण पद्धतीचा एक हेतूच आहे. आणि त्यामुळे आणि आता आपलं युग बघितलं तर हे सगळं सायंटिफिक आहे आणि ह्या सायंटिफिक एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरणामध्ये ज्या काही जुन्या गोष्टी आहेत आणि ज्या आता आपल्याला काही पटत नाही पण आपण पटवून घेतो, तर त्याच्यावर मात करून एक सायंटिफिक ऍटिट्यूड निर्माण करणं हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्या निर्धार म्हणजे जुन्या आपण कुठल्या कुठल्या पद्धती बघितल्या की आपल्याला त्या असं वाटतं की हे बरोबर नाहीये, पण आता विज्ञानाच्या सहाय्याने किंवा मदतीने आपण त्याच्यावर मात करू शकतो, त्याची आपल्याला उत्तरं मिळतात. त्यामुळे हा जो भाग आहे की गोष्टींकडे सायंटिफिकली लक्ष दिलं पाहिजे म्हणून शाळेमध्येच त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे कोविड नावाची आता ही एवढी मोठी घटना घडतीये, हो की नाही? सायंटिफिक अशी गोष्ट आहे की आपल्याला माहिती आहे की व्हायरस इज रिस्पॉन्सिबल फॉर धिस डिझीज. आणि पण पूर्वी जर 200 वर्षापूर्वी झालं असतं तर लोकांना व्हायरस काय आहे किंवा बॅक्टेरिया काय आहे किंवा रोगजंतूमुळे आजार होतात ह्याची काही कल्पनाच नव्हती. त्यामुळे द होल बेसिस ऑफ एज्युकेशन हिअर इज टू डेव्हलप अ सायंटिफिक ॲटिट्यूड.
आणि आमच्या शाळेमध्ये शिकवणं किंवा इव्हन आमचा करिक्युलम हा त्या ऍक्टिव्हिटी, त्या काय म्हणतात ते सायंटिफिक कोणाला तयार केलेला आहे. बर बर. आणि अशी कोणती तिथल्या शालेय शिक्षणाची वैशिष्ट्य किंवा वेगळेपणा तुम्ही सांगू शकाल? तुम्ही दोघांनी मिळून कोणी कुठल्याही प्रश्नाचं कसंही केव्हाही उत्तर द्या बरं का, म्हणजे असं काही म्हणजे स्पेसिफिक असं काय, म्हणजे स्पेसिफिक विचारलं तर बरं होईल, कारण ह्याला खूप मोठं कदाचित उत्तर होऊ शकतं. म्हणजे आता उदाहरणार्थ तोडू शकता का लहान याच्यामध्ये? म्हणजे मला सांगा की साधारणतः शालेय जी वर्ष असतात ना, अगदी म्हणजे केजी मध्ये तर मुलांना सामाजिक विकास याच्यासाठी एक केजी किंवा मॉन्टेसरी सिस्टीम असते, पण त्याच्या पुढे गेल्यानंतर 1ली ते 10वी असे आपण जनरली कुठल्याही शाळेच्या व्यवस्थेमध्ये बघतो तर विविध विषय असतात, त्या विषयांची काहीतरी योजना केलेली असते, त्याच्यात अकॅडमिक सब्जेक्ट्स असतात, काही वोकेशनल. तर असं इथे ऑस्ट्रेलियाच्या ज्यात अकॅडमिक असतील, वोकेशनल असतील किंवा लाईफ स्किल, मुलांची जीवन शिक्षण, लाईफ स्किल डेव्हलप करण्यासाठीचे काही विषय असतील, काही को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, काही एक्स्ट्रा करिक्युलर. तर याचं कसं काय स्वरूप असतं शालेय वर्षांमध्ये? ओके, पहिलं म्हणजे एक किंडर गार्डन म्हणून 1 वर्ष इकडे शाळेमध्ये असतं आणि हे रेग्युलर एकच वर्षाचं किंडर गार्डन असतं का? आमच्याकडे आले 3-3 वर्ष असतात हो, म्हणून मी विचारते. नाही, आमच्या इकडे मुलं 5 वर्षाची पूर्ण झाल्याशिवाय त्यांना प्रायमरी स्कूलमध्ये त्यांना ऍडमिशनच नसते. सो द चाइल्ड मस्ट बी 5 years और ओव्हर 5 years ओल्ड. आणि एकच फक्त किंडर गार्डनचं असतं. आणि हे म्हणजे हे प्रॉपर शाळेमध्ये त्यांचं हे पहिलं वर्ष सुरू होतं, प्रायमरी स्कूल त्याला म्हणतात. नंतर 1ली, 2री, 3री पर्यंत ते 6वी पर्यंत ही प्रायमरी स्कूल असते. सो किंडर गार्डन प्लस 6 वर्ष प्रायमरी शाळेची. नंतर 7वी ते 10वी हे मिडल स्कूल असतं आणि 11वी 12वी हे आमचं हायस्कूल असतं. आता लहानपणापासूनच त्यांना प्रत्येक तऱ्हेचं शिक्षण हे दिलं गेलेलं असतं. आता पुढे म्हणजे 11वी 12वी म्हणा किंवा 7वी ते 10वी एक त्याला तुम्ही नाव द्याल किंवा बाबा आर्ट्स असेल किंवा व्होकेशनल एज्युकेशन असेल, हे नावं दिली जातात. पण किंडी पासून ते 6वी पर्यंत हे सगळे सब्जेक्ट्स त्यांच्या करिक्युलम मध्ये असतात, पण त्याला असे स्पेसिफिक काही नाव नसतं. किंवा सब्जेक्ट पण असतो, पण सायन्स सब्जेक्टला असं काही स्पेसिफिक सायन्स असं नाव नसतं. 7वी पासून त्या सब्जेक्ट्सना एक प्रॉपर नावं दिली गेलेली असतात. तर अशी ही शाळेची सिस्टीम आहे की किंडी आणि मग इयर 1 to इयर 6 हे प्रायमरी स्कूल झालं आणि इयर 7 to इयर 12 हे हायस्कूल झालं. आणि 7वी ते 12वी ही एकच शाळा असते. 7वी ते 10वीला मिडल स्कूल म्हणतात आणि 11वी 12वीला इट इज हायस्कूल. म्हणजे असे विषयांचे कप्पे नसतात का? सॉरी, काय म्हणाला? असे म्हणजे मॅडम सांगतात तसं की विषयांचे तास किंवा विषयांचे कप्पे असे नसतात? असतात ना. 7वी ते 10वी, 7वी ते पासून हे सगळं त्याच्या आधी नसतात. त्याच्या अगोदर असं काही स्पेसिफिक माझा सायन्सचा क्लास आहे किंवा माझा हिस्ट्रीचा क्लास आहे किंवा जॉग्राफीचा क्लास आहे असं काही डिस्टिंक्शन 1ली ते 6वी नसतं. इट इज ऑल इन 1 सिंगल युनिट काइंड ऑफ असं आहे की आता ते सायन्स करतील मग नंतर जॉग्राफी करतील. एवढं काही ते स्पेसिफिक झालेलं नसतं. पण 7वी मध्ये एकदा ते मूल जात गेलं की त्याला सायन्स असतं, हिस्ट्री, जॉग्राफी आणि बाकी जे काही मॅथमॅटिक्स, इंग्लिश असे सब्जेक्ट्स ते त्यांना म्हणजे करावे लागतात आणि त्याला नावं मिळतात आणि त्यांना तो टाइम टेबल प्रमाणे त्यांना ते विषय करावे लागतात. शुभदा मॅडम, मी थोडस याच्यात ऍड करतो. आता आधी एक स्टेप मागे जातो. एक तर आधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या संस्थेतर्फे तुम्ही आम्हाला दोघांनाही इथे बोलवलं, तर त्याच्याबद्दल आधी फॉर्मली थँक्यू म्हणतो. वसंतराव काळपिंडे यांनी जो हा म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक असा न सांगता, कोणीही न सांगता एक वसा घेतलेला आहे की मी शिक्षण हे कसं सगळ्यांकडे पुढे देईन, तर त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद. आणि ऑफकोर्स शुभदा मॅडम, तुम्ही त्या वसंतराव सांगायची वाट पण बघत नाही, तर तुम्ही त्याच्यात आधीच प्रोएक्टिव्ह रोल करता, तर त्याच्याबद्दल तुमचेही धन्यवाद. नाव कमिंग बॅक टू दिस क्वेश्चन, तुम्ही जो आता पार्डीकर मॅडमना बोलत होतात की शाळेच्या एक्झॅक्ट पद्धती काय कशात,
त्याच्या आधी मी थोडंसं सांगतो की म्हणजे मुलं जेव्हा किंडर गार्डन मध्ये जातात, म्हणजे अगदी लहान असताना, म्हणजे 4 वर्षाची 3 वर्षाची, तर पहिल्यांदा त्यांना म्हणजे त्यांना जे 3 मॅजिक वर्ड शिकवले जातात. आणि ते मॅजिक वर्ड्स म्हणजे प्लीज, एक्सक्यूज मी आणि थँक्यू. तर ह्याच्यापासूनच त्यांचं लाईफ सुरुवात. अगदी. तर म्हणजे हे जे 3 शब्द आहेत, त्यांनी जर तुमचं जर शिक्षणाला सुरुवात झाली तर म्हणजे तुमचं पुढलं आयुष्य हे सगळं, नो मॅटर वेदर इट इज अ सायन्स ऑर आर्ट्स, कॉमर्स, कुठलाही विषय असू दे, मुलांची घडण-वळण या 3 शब्दांपासून, अगदी अगदी याच्यापासून सुरुवात होते. ओके, बॅक टू यू. आणि मी हेही सांगते आता ह्याला मी दुजोरा देते, ते म्हणजे ह्याने ते 3 शब्द सांगितले, तसंच एक सॉरी हा शब्द फार महत्वाचा असतो. आणि मला असं वाटतं सॉरी शब्द म्हणणं हा फार एक कठीण शब्द आहे. म्हणजे वर्ड फार सिम्पल आहे, पण तो म्हणायला अत्यंत अवघड असतो. आपल्याला सुद्धा सॉरी म्हणायला थोडंसं आपण कचरतो, हो की नाही? तर लहानपणापासून मुलांना त्याची पण जाणीव होतात की तू थोडीशी चूक झालेली आहे किंवा व्हॉट एव्हर इट इज, सॉरी शब्द हा म्हणला गेला पाहिजे. आणि हे जे सगळे शब्द आहेत ते घरी सुरू होतात. मुलं नंतर शाळेत जातात, पण ते आई वडिलांना सुद्धा सॉरी म्हणतात, आई वडिलांना सुद्धा थँक्यू म्हणतात, एक्सक्यूज मी म्हणतात. आणि एक मॅनर्स, एक एटिकेट्स आणि सोफिस्टिकेशनचा हा पांडा मुलांचा घरीच पडला जातो. ओके. सो म्हणजे जी काही शिक्षण पद्धती आहे, नुसतं इज नॉट ओनली द अकॅडमिक. व्हॉट आय एम गोइंग टू कॉन्ट्रीब्युट इज जस्ट लाईक बाकीची जी काही लाईफस्टाईल जी आहे इथली. कारण मी इथल्या शाळेत ना मी इथल्या शाळेत शिकलो ना इथल्या शाळेत मी शिकवतो. म्हणून तर मी पार्टीकर मॅडमना तुमचा फोन आल्याबरोबर मी त्याला रिक्वेस्ट, आणखीन त्या आपल्याबरोबर इथे जॉईन झालेल्या आहे, त्या या विषयातल्या एकदम तज्ञ आहेत. तर आपण यू कॅरी ऑन विथ द नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्ही जे सांगितलं ना, त्याला जोडून मला असं वाटतं विचारावंसं की म्हणजे तुम्ही म्हणतात असं की एखादं मूल, शिक्षणाचा शेवटी मकसद काय असतो, तर प्रत्येक मुलाची एक माणूस म्हणून चांगली जडणघडण झाली पाहिजे, त्याच्यात संवेदनशीलता, शिस्त, सहकार्य, ही जी मानवी मूल्य आहेत ही त्या व्यक्तीमध्ये आली पाहिजेत. आणि समाजातला एक जबाबदार नागरिक म्हणूनही त्याची एक व्यापक जडणघडण झाली पाहिजे. हा शिक्षणाचा एक अंतिम हेतू आहे असं आपण मानतो. तर त्या दृष्टीने या शाळेच्या सिस्टीम मध्ये काही काही गोष्टी शाळेच्या वातावरणात किंवा मुलांशी होणाऱ्या वर्तनात किंवा शिक्षक मुलं संबंधांमध्ये अशा तुम्हाला काय दिसतात, असं मला काही थोडं सांगू शकाल का, की काय काय गोष्टीतून ह्या अशा सगळ्या बाबतीतली मुलांची जडणघडण होत असते? एखादा अनुभव सांगशील? एखादा अनुभव किंवा काय वातावरण ठेवलं जातं शाळेमध्ये? तुम्ही थोडंसं मला इंग्लिश मध्ये सांगाल का? काय काय मला एकदम म्हणजे मला थोडंसं कन्फ्युज व्हायला होतं. मला मराठी खूप छान व्यवस्थित बोलता येतं, पण जे एज्युकेशनल किंवा टेक्निकल गोष्टी आहेत ज्या एज्युकेशन मधल्या, म्हणजे मी कम्फर्टेबल थोडीशी इंग्लिश मध्ये राहीन. तर मला प्रश्न तुम्ही थोडंसं इंग्लिश मध्ये सांगाल का? बरं. एखाद्या मुलामध्ये वी वॉन्ट अ चाइल्ड टू बी अ डिसिप्लिन, व्हेरी सेन्सिटिव्ह अँड अ कोऑपरेटिव्ह पर्सन in life. Okay, at the same time we tend to see that a person should develop as a responsible person in the society. Okay, so in that way to develop this type of a personality from a student, school system must be doing some contribution, or the teachers student relationship, or the atmosphere in the school. So what are the factors that are contributing to this? ओके, आता आपण म्हणतो की डिसिप्लिन हा अगदी लाईफ मधला फार महत्वाचा भाग आहे, बरोबर आहे की नाही? आणि कुठली एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन कंट्रीब्यूट टू दॅट फॅक्टर टू अ हाय लेवल. ओके, तर डिसिप्लिन ही किंडरगार्टन पासून सुरू होते. म्हणजे मुलं खेळतात, गोष्टी खेळतात, पुस्तकं घेतात, पेन्सिली घेतात, पेन घेतात, ड्रॉइंग करतात, पसारा करतात. ओके, पण ऍट द एंड ऑफ इट त्यांना हे सगळं आवरावं लागतं, ते जाऊ शकत नाही. सो ही पहिली एक डिसिप्लिनची पायरी असते की सगळ्या गोष्टी घेतलेल्या व्यवस्थित जागेवर या गेल्याच पाहिजेत. दुसरी सगळ्यांशी पोलाइटली बोलणं. ओके, हा एक त्यांचा फार महत्वाचा भाग आहे. असं कोणी म्हणजे त्यांच्या मित्र मंडळींशी सुद्धा त्यांना पोलाइटली
बोलावं लागतं आणि टीचरशी सुद्धा पोलाइटली बोलावं लागतं. तिकडे नंतर डिस्क्रिमिनेशन हा भाग खूप महत्वाचा आहे आणि तो इकडे आम्हाला डिस्क्रिमिनेशनचा भाग दिसत नाही. कारण लहानपणापासून तेच घाव पडतात की इक्वालिटीचे, की यू हॅव टू ट्रीट ईच अँड एव्हरी पर्सन म्हणजे ऑन द सेम प्लॅटफॉर्म. तर ते असतं. त्यामुळे किंडीपासूनच किंवा इव्हन घरी सुद्धा हेच वातावरण तयार होतं की डिसिप्लिनचं. आता तुम्ही दुसरं मला तुम्ही काय विचारलं होतं की रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ द रिस्पॉन्सिबल सिटीजन. हा, येस. म्हणजे यू आर, म्हणजे एव्हरी स्टुडंट इज रिस्पॉन्सिबल फॉर हिज ऑर हर ओन ऍक्शन. म्हणजे दुसऱ्यांवर बोट दाखवण्यापेक्षा की माझं कुठे चुकलेलं आहे ह्याच्यावर लोकांना म्हणजे मुलांनी जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी डेव्हलप होते. नंतर आणखी तुम्ही दुसरं मला काय विचारलं होतं कशाबद्दल? याच्यासाठी तुम्हाला शाळेत असं स्पेसिफिकली हे सगळे गोल्स ठेवून काही रचना केलेली दिसते का, किंवा याकडे लक्ष जास्त बारकाईने दिलं जातं या सगळ्या गोष्टींकडे असं जाणवतं का? हो, म्हणजे आणि हे जे होतं ते इतकं ऑटोमॅटिक होतं की प्रत्येक वेळेला त्याचा आम्ही लक्षामध्ये घेऊन ते करतो असं नाही. कारण मुख्य म्हणजे दिस इज म्हणजे अनरिटन लॉ सारखे की दिस इज व्हॉट इट इज. आणि त्यामुळे ऑटोमॅटिक ह्या गोष्टी आमच्या क्लासरूम मध्ये पण घडत राहतात की रिस्पॉन्सिबिलिटी, की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. तुम्ही वर्गात आलेला आहात, तुम्ही क्लासरूम मध्ये आहात, तुमचा क्लास सुरू आहे, तर एक्झॅक्टली काय गेलं पाहिजे, तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेशन्स आहे ह्याची मुलांना पूर्णपणे कल्पना असते. आणि जर त्यांना काय कायला एखादा म्हणजे सगळ्यांनाच त्याची कल्पना काय कायला असते असं पण नाही, पण मग आम्ही लिहितो की व्हॉट यू आर एक्सपेक्टेड टू डू. ह्या आज तुम्ही आलेला आहात तर व्हॉट अ टीचर अँड अदर पीपल इन द क्लासरूम एक्सपेक्ट फ्रॉम यू. तर भाग असतो. आणि एनिथिंग स्पेसिफिक तुम्हाला असं आणखीन काय पाहिजे? मला आणखीन मे बी थोडंसं ना भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काही गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करते. कारण आमच्या या गटामधली सगळी मंडळी आहेत त्यांना भारतात किंवा स्पेशली महाराष्ट्रातलं शिक्षण कसं आहे हे सगळं नीटपणे माहितीये. थोडं आम्हाला अलीकडे असंही जाणवतं की भारतात किंवा त्यातही महाराष्ट्रामध्ये जरा थोडं कॉम्पिटिशन ओरिएंटेड शिक्षण थोडं जास्त आहे, किंवा ते वातावरण खूप आहे. म्हणजे सगळी मुलं उत्तम मार्कांनी पास होतील यासाठी आग्रह असतो बरेचदा, किंवा त्यासाठी ट्युशन क्लास म्हणजे जिकडे तिकडे अगदी शहरापासून गावागावांपर्यंत जरा थोडी सधन असलेली मुलं पहिली जातात कुठे तर शाळेच्या बरोबरीने ट्युशन क्लासला जातात, कारण त्यांना जास्त अतिरिक्त अभ्यास करायचा असतो, अतिरिक्त मार्क, आणखीन जास्त मार्क मिळाले पाहिजेत वगैरे वगैरे. तर असं वातावरण तिकडे दिसतं का तिकडे मुलं अजून ट्युशन क्लासला वगैरे नाही फारशी जात, शाळेत जे काही शिकवलं जातं त्याच्यावर ते समाधानी आहेत असं चित्र दिसतंय? किंवा कॉम्पिटिशनचं ओझं कितपत असतं मुलांच्या डोक्यावर? कारण इथे म्हणजे नंबर गेम खूप आहे की स्कॉलरशिप आहे मग ती मिळाली पाहिजे, मग 10वी झाल्यानंतर अमुक एक चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळण्यासाठी परत चढा ओढ, आणि त्यासाठी म्हणून म्हणा एकंदरच पालक वर्गाचा पण कल असा खूप दिसतो की ज्या मुलांना अभ्यासाचा ताण आहे किंवा स्पर्धात्मक वातावरणामध्ये ठेवलं जातं, तर त्या दृष्टीने त्या तुलनेत ऑस्ट्रेलियामध्ये कसं काय वातावरण आहे? आता सांगायचं म्हणजे की एज्युकेशन इज नॉट एव्हरीथिंग. हा एक फार महत्वाचा भाग आहे की 10वी मध्ये म्हणजे 12वी मध्ये एवढे मार्क मिळाले पाहिजे, आपला मुलगा इंजिनिअरिंगलाच गेला पाहिजे, तो डॉक्टरच झाला पाहिजे, असा पेरेंट्सचा अट्टाहास नसतो ना, टीचरचा अट्टाहास असतो. काय काय मुलं 10वी नंतर ही शाळा सोडून देतात कारण ते व्होकेशनल कोर्सेस करतात. दुसरं म्हणजे काय, इकडे आपल्या इंडियातल्या समाजामध्ये डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, माझा मुलगा IAS पास झाला, IPS झाला, आणि त्याच्यावरनं तो मनुष्य हा श्रेष्ठ ठरला जातो, तो एक असं वर आहे असं वाटायला लागतं. ऑस्ट्रेलियन सोसायटीमध्ये हा असा भाग नसतो विजय. अजिबात नाही. इनफॅक्ट आमच्याकडे तू म्हणजे जेव्हा कधी आम्ही जेव्हा सोशल ट्रीपमध्ये आम्ही जेव्हा एकत्र असतो, तर उदाहरणार्थ आमची एक फिशिंगसाठी आम्ही कधी एकत्र अशी क्रूज जाते की ज्यांना फिशिंग करायचंय त्यांनी तिकडे या. तर तुम्ही तिथे बघायला गेलं तर त्या ग्रुपमध्ये ना एखादा न्यूरोसर्जन असतो आणि एखादा 10वी मुलगा झालेला असतो, पण दे डू टॉक ॲट इक्वल लेवल. आधी कधी कोणीही काय करत. हे एक. दुसरी गोष्ट अशी की कॉलेजमध्ये शिकत असताना देखील मुलं ना ते मल्टी डिसिप्लिनरी शिकत असतात. म्हणजे सायन्स आणि कॉमर्स अशा डबल डिग्रीज वगैरे पण करत असतात.
आणि मग त्याला अरे की बाबा हे तू काय करतोयस, तर तो म्हणतो की नाही मी आपलं जस्ट अकॅडमिक घेऊन तर बघतो आणि नंतर मी जेव्हा नोकरीला लागेल कुठेतरी तेव्हा मी ठरवीन मी कॉमर्सला जायचं पुढे करिअर करायचं का मी पुढे सायन्स मध्ये करिअर करायचं. म्हणजे हा कुठलं करिअर करायचं हे जसं इंडियामध्ये आज 5वी 6वीतच ठरलं जातं किंवा पेरेंट्स ठरवतात, तर तसं इथे नाहीये. आणखी एक महत्वाचं म्हणजे सांगायचं असं झालं तर भारतामध्ये कसं होतं की पहिल्या 99% किंवा 100% मेडिकल ऍडमिशन क्लोज होते. इथे तसं नाहीये. इथे आधी लॉला ऍडमिशन क्लोज होते. तर प्रत्येकाची प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक देशामध्ये त्याचे काय त्याला प्रायोरिटीज वेगळे आहेत. आणि एखादा मुलगा 10वी जाऊन त्यांनी जर कार्पेंटरी शिकला किंवा कार मेकॅनिकचा जर कोर्स केला त्यांनी, इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला. आता आमच्याकडे जो प्लंबर जो असतो त्याचा 10वी नंतरचा 4 वर्षाचा कोर्स आहे. 4 वर्षाचा कोर्स आहे. पण तो जेव्हा म्हणजे हिज रेट्स आर सो अकॉर्डिंगली सो त्याला $70 तासाला मिळतात. पण आल्यानंतर तुमच्याच घरात आल्यानंतर तुम्हाला चिनी द्या हातोडी द्या मागत नाही, चहा मागत नाही. ते तुमचे बाथरूम्स त्यांना युज करायचे नसतात, काहीच नाही. ते तुमचं ते चांगलं बोलतात आणि त्यांचं काम करतात आणि एकदम प्रोफेशनल त्यांचं पण वर्तणूक तुम्हाला जाणवते. म्हणजे एक तर डिग्निटी ऑफ लेबर किंवा सर्व प्रकारच्या याला सन्मान. बरोबर, हे खूप मला सांगा. पण हे कसं असतं म्हणजे सॉरी बोला सर. त्याच्यासाठी काय असं वेगळा सन्मान असा मनात ठेवावा लागतो, ते खूप नैसर्गिकरित्या पार्ट ऑफ लाईफ. आणि तुम्हाला आणखीनही सांगा असं वाटेल की आता मला आपल्या इकडे म्हणजे काय काय शाळेमध्ये मुलगा एका विषयात नापास झाला की तो नापास होतो पूर्णपणे. असं रिपीट. आता तिकडे सिच्युएशन काय इंडियामध्ये मला माहिती नाही, आता थोडी बदलली आहे, थोडीशी बदलली असेल. पण इकडे इव्हन 12वी मध्ये सुद्धा मुलं एका विषयात नापास झाली तर मुलं नापास होतात. इथे आता नापास नाही होत, आता 8वी पर्यंत सगळी पास होतात. त्याच्यामुळे ती सिस्टीम बदलली आहे. पण तरी तुम्ही म्हणता तसं एक परफॉर्मन्स प्रेशर असतं बरेचदा मुलांना की तुम्ही प्रत्येक विषयात चांगलं प्रेशर नाही असं मी म्हणत नाही, कारण इकडे पण शाळा आहेत. इथे पण एक म्हणजे प्रायव्हेट स्कूल्स आहेत, गिफ्टेड अँड टॅलेंटेड पीपल स्टुडंट्स त्यांच्याकरता 6वी परीक्षा त्यांना द्यावी लागते आणि इट्स अ स्टेट एक्झाम की त्यांना परीक्षा देऊन त्यांना सर्टन रिझल्ट आला तर त्यांना त्या गिफ्टेड अँड टॅलेंटेड मध्ये ऍडमिशन मिळते. आता ते गिफ्टेड अँड टॅलेंटेड असं पण ते एक त्यांना ते ब्रँडेड करत नाही, ते म्हणतात की इट इज अ सिलेक्टिव्ह स्कूल. म्हणजे असं वाटतं का म्हणे की अरे आपण म्हणजे ज्यांच्याकडे जरा म्हणजे जास्त बुद्धिमत्तेच्या मुलांसाठी अशी ती त्यांच्या गरजा वेगळ्या असू शकतात म्हणून त्यांच्यासाठी वेगळी. बरोबर. आणि त्या शाळेमध्ये अशा ज्या सिलेक्टिव्ह स्कूल्स दे आर व्हेरी फ्यू. म्हणजे काय अगदी म्हणजे त्या अशा मध्ये सगळीकडे पसरल्यात अशा नाही. दे आर व्हेरी फ्यू स्कूल्स, दे आर सिलेक्टिव्ह स्कूल. आणि तिकडे मात्र थोडीफार कॉम्पिटिशन असू शकते, कारण तिकडे मुलांना अकॅडमिक्स मध्येच काहीतरी करायचं असतं. आणि मग त्यांना त्या शाळेतनं म्हणजे मेजॉरिटी ऑफ द लोक म्हणजे डॉक्टर्स होतात, जे इंजिनियर चांगले होतात किंवा आणखी लॉ होतात किंवा आणखी जे काही चांगलं करतात म्हणजे अकॅडमिक्स मध्ये, तर ही मुलं बेसिकली मोस्ट ऑफ देम दे कम फ्रॉम द सिलेक्टिव्ह स्कूल. कारण तिकडे मग एक चित्र वेगळं असतं. पण ऍज आय सेड की अशी शाळा तुम्हाला एखादीच दिसते. तुम्हाला 10 सबर्ब मध्ये गेला तर तुम्हाला अशी एखादी शाळा दिसते असे. बाकी सगळ्या शाळा आर द जनरल स्कूल. पण या ज्या जनरल स्कूल तुम्ही म्हणताय त्या सरकारी असतात, खाजगी असतात, दोन्ही असू शकतात? काय बहुतांश शाळा सरकारीच असतात का? आणि प्रायव्हेट स्कूल पण असतात. त्या प्रायव्हेट स्कूल आणि पण मेजॉरिटी ऑफ द टाइम ते सरकारी शाळेतच जातात. बरं. प्रायव्हेट एज्युकेशन इज क्वाइट एक्सपेन्सिव्ह. म्हणजे ते खूप महाग असल्यामुळे जास्त मुलं संस्कार. आणि मला सांगा की परीक्षा पद्धती कशी असते, म्हणजे कशा पद्धतीने मुलांचं मूल्यमापन केलं जातं, असेसमेंट? आता सांगायचं म्हणजे खरं म्हणजे परीक्षांचं मुलांना टेन्शन तर कधीच दिलं जात नाही. हा पहिला भाग. रात्रंदिवस मुलं अभ्यास करून परीक्षेला गेले
असं चित्र नाही, असं काही चित्र नसतं. दुसरं म्हणजे काय की त्यांचा जो परफॉर्मन्स असतो त्यांचा वर्षभराचा परफॉर्मन्स आम्ही नोट करतो की त्याला असेसमेंट टास्क मुलाने असेसमेंट टास्क कशा केलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणजे किंवा आम्ही वर्गात लहान मोठ्या टेस्ट घेतो त्या कशा त्या देतात असं. आणि एक फायनल परीक्षा त्यांची असते, पण त्या फायनल त्यांचा काही होल इयरचा करिक्युलम घेतो नाही, म्हणजे एक मिड इयर असते, म्हणजे आमची जून असते आणि दुसरी ऑक्टोबर 6 महिने आणि वार्षिक असतं तसं. हा असं असतं. आणि इट इज बेसिकली काय सांगायचं म्हणजे की इट इज नॉट लाईक लॉंग आन्सर क्वेश्चन्स ऑर एनिथिंग लाईक, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न दिलेला आणि 4 ओळीमध्ये प्रश्नपत्रिका आणि मोठी उत्तरपत्रिका असं नसतं. नाही, असं नाही. तिकडे असं मल्टिपल चॉईस असतात की वेअर दे आर चॅलेंज्ड. जेव्हा तुम्ही एका 4 ओळीचं उत्तर लिहा त्याला एक डेफिनेट उत्तर असतं, बरोबर की नाही, सायन्स मध्ये मी बरोबर की नाही. पण वेन अ स्टुडंट्स आर गिवन द मल्टिपल चॉईस देन दे हॅव टू रिअली थिंक, बरोबर की नाही, कारण मोर ऑर लेस ते चॉईसेस सिमिलर असतात. ओके. आणि तिकडे त्यांना ते थिंकिंग प्रोसेस, तिकडे त्यांना ते ऍप्लिकेशन, क्रिटिकल थिंकिंग सगळं आणावं लागतं, बरोबर आहे की नाही. ओके. म्हणजे इथे जे ज्ञानरचनावाद असं आम्ही जिथे जे म्हणतो तसं कन्स्ट्रक्टिव्हिजम, की स्वतः विचार करून त्यांना उत्तरं काढावी लागतात, असं नुसतं पाठ्यपुस्तकातलं पाठ केलं असं नाही. पण पाठ्यपुस्तकं असतात का हो, का ओपन करिक्युलम असतो आणि स्कूल प्रोव्हाइड्स द बुक्स बेसिकली. आणि म्हणजे अख्ख्या राज्याचा किंवा अख्ख्या देशाचा एक अभ्यासक्रम किंवा एक टेक्स्टबुक असं नसतं का? असं नसतं. म्हणजे एका म्हणजे आता 8वीच्या सायन्स, समजा 8वीत तुम्ही सायन्स सब्जेक्ट घेतलात, त्या सायन्स सब्जेक्टची कितीतरी निरनिराळ्या ऑथर्सनी ती पुस्तकं लिहिलेली असतात आणि शाळेकडे त्यांचं कलेक्शन असतं बेसिकली. बर. म्हणजे हिंदी म्हणजे विजय सरांनी समजा एक पुस्तक लिहिलेलं आहे 8वीवर, मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, आणखी कोणतरी 8वी, आणि ह्या सगळ्याचे एक मोठेच्या मोठे गठ्ठे हे आमच्या शाळेमध्ये असतात आणि तसे सब्जेक्ट प्रमाणे आम्ही ते घेतो आणि मुलं ती शाळेत वापरतात. आणि म्हणजे त्यांच्या घरी त्यांच्या दप्तरात पाठ्यपुस्तकं नसतात? नाही, त्याच्या फक्त खायचा डबा असतो दप्तरामध्ये आणि त्यांच्या वह्या फक्त. बर. पाठ्यपुस्तक नाही, एवढंच असतं. पुस्तकं काहीच नसतात, कुठलीच पाठ्यपुस्तकं म्हणजे नसतात लाईक. बर. म्हणजे मग ते तुम्ही दिलेल्या तुमच्या शाळेत उपलब्ध असलेली पुस्तकं आणि तुम्ही जे काही शिकवता किंवा नोट्स वगैरे त्याच्यावर शिकवतात ते. हो, बरोबर आहे. ओके. आणि मग होमवर्क कसा असतो मग त्यांना? होमवर्क म्हणजे काय? होमवर्क इज ऑप्शनल. इट डिपेंड्स ऑन द डिस्क्रिप्शन ऑफ अ टीचर, की त्या टीचरला होमवर्क द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे. ओके. त्यामुळे होमवर्क इज नॉट अ रिअल पार्ट ऑफ द गेम. म्हणजे हे सगळं नाही, मग ट्युशन क्लासेस नसतीलच किंवा फारशी गरज नसेल. ॲज आय सेड बेसिकली सिलेक्टिव्ह स्कूल मधली तिथे फक्त असेल, पण बाकी सर्वसामान्य सगळ्या मुलांना, बाकी सर्वसामान्य कारण ते अफोर्ड पण करू शकणार नाही. कारण ट्युशनची 1 तासाची 2 तासाची समजा ट्युशन कोणी घेतली एखाद्या टीचरनी गणित फॉर एक्झाम्पल, तर $50 काढून द्यायचे हे जरा हे थोडस कठीण आहे. ओके. आणि मुळात कन्सेप्ट काय आहे की तुला कुठले स्पोर्ट्स आवडतात, बरोबर, शनिवारवर तू काय खेळलास, कुठला, म्हणजे आता आमच्याकडे रग्बी नावाचा खेळ चालतो किंवा क्रिकेट चालला, तर अरे क्रिकेटमध्ये कोण जिंकलं रे, अरे मग तू कुठल्या टीमला सपोर्ट करतोस. IPL 10 टीम्स असतील तर कुठल्या IPL ला कुठल्या टीमला सपोर्ट करतोस का. फ्रॉम नॉट ओनली द अकॅडमिक, द स्टुडंट हॅज टू गो थ्रू ऑल अदर ऍस्पेक्ट्स ऑफ इट. म्हणजे सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ते सगळे विषय त्यांनी. म्हणजे मी या इथल्या शाळेत शिकलो नाही, पण माझा मुलगा शाळेत शिकला, तर एकदा तो 7वीत वगैरे असताना मला म्हणाला की आम्हाला ना व्होर्टेक्स शिकवला. तर व्होर्टेक्स आता हे म्हणजे मी इंजिनिअरिंगला असताना 3rd इयरला शिकलो होतो व्होर्टेक्स, आणि तो फार म्हणजे त्याचे फॉर्म्युला, त्याच्यावरची गणित वगैरे, म्हणजे असा, म्हणजे तेव्हाच माझे खरे केस पांढरे झाले. म्हणजे इतकं ते कॉम्प्लिकेटेड होतं. तर मी म्हटलं की अरे मी 3rd इयर इंजिनिअरिंगला शिकलेला मुलगा हा इथे 7वीत शिकतोय. मी त्याला विचारलं, अरे सांग रे बाबा व्होर्टेक्स म्हणजे काय, डेफिनेशन, त्याचा एक फॉर्म्युला असतो तो सांग. डॅड, देर इज नो फॉर्म्युला, देर इज नथिंग लाईक दॅट.
म्हटलं अरे मग व्होल्टेज शिकलाच काय? तो म्हणाला आपल्या घरातलं वॉशिंग मशीन जे आहे ना, सो व्होल्टेज इज अप्लाइड देअर. तर मला म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजे तो ज्या 7वीत गेला तेव्हा मला समजलं की वॉशिंग मशीन हे व्होल्टेज वरती चालतं. बरोबर. तर हे मोर प्रॅक्टिकल ओरिएंटेड शाळेपासूनच शिकवलं जातं. अगदी. सो दॅट वॉज मेसेज. त्याच्यामुळे असं पाठांतर करून अभ्यास करावा लागतोय वगैरे अशी काही गरजच नाही लागत मुलांना. नाही ना, नाही, अजिबात नाही. आता ह्यांनीच एक एक्झाम्पल तुम्हाला व्हॉर्टेक्सचं दिलं आणि एक्झाम्पल दिलं वॉशिंग मशीनचं, बरोबर की नाही? तर जेव्हा मी सायन्स शिकवते आणि मी मुलांना सेंट्रिफ्युगेशन शिकवते तेव्हा सुद्धा आपल्या वॉशिंग मशीनचं एक्झाम्पल देते. सो एज्युकेशन जे आहे बेसिकली ते कुठे तुमच्या एव्हरीडे लाईफ मध्ये अप्लाय केलेलं आहे ह्याच्यावर जास्त काय म्हणतात स्ट्रेस दिला जातो आणि भर दिला जातो. सो म्हणजे एका वेगळ्या तऱ्हेने आणि मुलांना बेसिकली की तुम्ही करा, तुम्ही ही गोष्ट करा आणि तुम्हाला हे करून झाल्यावर तुम्हाला काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही याच्यावर निष्कर्ष काढणार आहे, ह्याला आम्ही जास्त त्याला प्राधान्य देतो. म्हणजे मीच करत बसलेस, मीच त्यांना सांगत बसलेली आहे, तर ते युजली तसं क्लासरूम मध्ये घडत नाही. म्हणजे आणि त्याचा फायदा म्हणजे आपण खऱ्या अर्थाने वापरला जातो. आणि त्याचा फायदा जेव्हा ही मुलं जेव्हा 12वी करून किंवा कॉलेजमधून म्हणजे असे वेगवेगळे प्रोजेक्ट इंडिपेंडेंटली करून जेव्हा नोकरी करायला येतात ना, जेव्हा ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून जेव्हा आमच्या कंपनीत आम्ही जेव्हा त्यांना घेतो, तर तेव्हा एखादं काम सांगितलं ना, तर वी डोंट नीड टू लुक ओव्हर हिज शोल्डर. कारण तो काम करत असतो, कारण तो ऑलरेडी गेले 5-7 वर्ष शाळेमध्ये किंवा हायस्कूलमध्ये तो ऑलरेडी ते शिकलेला असतो. तो त्याचा उपयोग हा वर्किंग लाईफ मध्ये ना खूप चांगल्या पद्धतीने होतो. सो शिक्षण पद्धत ही इज बेस्ड ऑन द मोर प्रॅक्टिकल. म्हणजे उत्पादक कामांमध्ये त्यांचा सहभाग लगेच होऊ शकतो शिक्षण झाल्या इतकी ती त्याच्यात तयार असतात. इनफॅक्ट आम्ही जेव्हा मॅनेजर्स जेव्हा मी बोलतो तर आमचं जे टीमवर्क चालतं, तर त्या टीम मिटिंग मध्ये पण आम्ही विचारतो, हा अरे बाबा तू आता शिकून आलेला आहेस, तुला जास्त अकॅडमिक्स मधलं माहिती आहे, तर आणखीन काय याच्यात एखादी चांगली गोष्ट करता येते का? म्हणजे इथे आल्यानंतर साहेब आपल्याला विचारतोय की आपण काहीतरी चांगलं काय करू शकतो. एवढा विश्वास त्या नवीन शिकून आलेल्या मुलावर ठेवावा असं तुम्हालाही वाटतं आणि ती मुलं त्या विश्वासाला सार्थ ठरवतात, पात्रही असतात. आणि म्हणूनच इथे कामं चांगल्या पद्धतीने का होतात, तर त्याचा हा शिक्षणापासूनचाच जो होतो. शिक्षणातून हा एक महत्वाचा संस्कार घेऊन ती मुलं. हो, नक्कीच. आणि जसं आता आम्ही पहिल्यांदा विजय सरांनी सांगितलं की 3 मॅजिक वर्ड असतात, थँक्यू, प्लीज, एक्सक्यूज मी, सॉरी वगैरे, हो की नाही? तर मुलांना लहानपणापासून एक ते बायकडूच पाजलेलं गेलेलं असतं की तुम्ही तुमचं काम स्वतः करायचं, कुठलंही काम. आणि त्यापासून म्हणजे आता माझाही मुलगा इकडे जन्माला होता आणि त्याला म्हणजे तर मी लहानपणापासून म्हणजे एक सेंटेन्स इतकं म्हणजे ऐकलंय की आय विल डू इट माय सेल्फ. हा जो भाग आहे आत्मनिर्भर, आजच्या भाषेतला शब्द आमचा आत्मनिर्भर. म्हणजे सध्याचा जो पॉप्युलर शब्द आहे भारतामधला आत्मनिर्भर, तो तिथे जगताना लहानपणापासून मुलं तुम्ही. आणि मला सांगा की आपण म्हणजे जी गार्डनरची मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी आपण सगळेजण मानतो ना, की प्रत्येक मुले विविध क्षमता घेऊन विविध क्षमता असलेलं असतं, बरोबर? तर अशा विविध क्षमता ज्या मुलांना, बहुविध क्षमता मुलांमध्ये असतात, त्याच्या बहुविध बुद्धिमत्तांना खाद्य मिळेल अशी सोय इथल्या शिकण्याच्या सगळ्या प्रवासामध्ये मिळते का त्यांना? म्हणजे गणिती बुद्धिमत्ता नाही एखाद्या मुलाकडे, तर त्याला लगेच ठरवणं असेल, किंवा एखाद्या मुलामध्ये लिखाण करायचा कंटाळा असतो पण तेच मूल बोलून छान सांगू शकतं, तर मग त्याची परीक्षा बोलून घेणं लिखाणापेक्षा, अशी फ्लेक्झिबिलिटी असते का? किंवा कुणालाही न मानता त्याच्या ज्या क्षमता चांगल्या आहेत त्याच्याकडून त्यांना तो विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे वळवणं, अशी तुम्हाला लवचिकता किंवा फ्लेक्झिबिलिटी दिसते का त्या शिक्षणात? अगदी हो. आमच्या शाळेमध्ये 7वी ते 12वी इकडे हे प्रोग्राम्स दिलेले असतात. ओके,
एक सब्जेक्ट मला शिकवायचा आहे की स्टेट्स ऑफ मॅटर, म्हणजे आता हवा, नंतर पाणी, हे जे कसे स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. तर हा मला त्या प्रोग्राम लिहिताना मला जे कोणी लो ॲबिलिटीचे मुलं आहेत तर त्यांच्याकरता मला काय करावं लागेल, मिडल ॲबिलिटीच्या मुलांकरता मला काय करावं लागेल, किंवा हायर ॲबिलिटीच्या मुलांना काय करता येईल, हे मला त्या प्रोग्राम मध्ये लिहावं लागतं. आणि दॅट इज द वे, आणि त्या तऱ्हेने ते मला फॉलोही करावं लागतं. नुसतं फॉलो नाही, मला तर ते डॉक्युमेंटेशन सुद्धा करावं लागतं की हा मुलगा असा असा आहे आणि ह्याच्याकरता मी हे केलेलं आहे. सो आय हॅव टू, डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशननी प्रूफ विचारलं की तू ह्या मुलाची लो ॲबिलिटी आहे आणि ह्याच्याकरता तू एक्झॅक्टली तू काय डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेस हे शिकवण्याकरता, तर मला ते प्रोव्हाइड सुद्धा करावे लागतात. सो वी अकॉमोडेट एव्हरी म्हणजे चाइल्ड फ्रॉम लो ॲबिलिटी टू हायर ॲबिलिटी. आणि इकडे कुठल्याही डिस्क्रिमिनेशन आम्ही करत नाही. आणि आम्ही त्या मुलांना जाणून पण देत नाही की तुला हे जास्त चांगल्या तऱ्हेने करता येत नाही, किंवा हा जो मुलगा असतो की जो इकडे वर असतो त्यालाही आम्ही काइंड ऑफ असं काय म्हणतात ते फेवरेटिझम काही करत नाही की ओके एव्हरीबडी इज इक्वल. मग आणखीन सांगा असं वाटतं की तुम्ही आता ते मेन्शन केलेलं आहे की सगळ्यांनाच एखाद्या सब्जेक्ट मध्ये एखाद्याला काही रस पण नसतो आणि त्याला पण नसते, हो की नाही. तर मला पण अशी मुलं माझ्या वर्गामध्ये भेटली की जी त्यांना सायन्स मध्ये मला त्यांना शिकवणं किंवा त्यांचं नुसतं लक्ष केंद्रित करून घेणं हे मला महा मुश्किल वाटायचं, कारण ते काहीही इंटरेस्ट नव्हता. माझी पण काय काला म्हणजे मलाही कंटाळा यायचा. म्हणजे मला कंटाळ्यापेक्षा मला फ्रस्ट्रेशन यायचं की ह्या मुलाला मी आता हे कसं म्हणजे शिकवू किंवा हा कसा शिकेल. आणि पण गंमत अशी की माझ्या वर्गात असा हा मुलगा होता की त्याला काही सायन्स मध्ये रस नव्हता आणि मला ते डोकेदुखी झालेली होती. मग एक दिवस मी ना असंच म्हणजे दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये गेलेले होते आणि त्या डिपार्टमेंट वॉज वुडवर्क डिपार्टमेंट आणि तिकडे टीचरला मला भेटायचं होतं. तर हा मुलगा माझ्याकडे धावत आला म्हणे मिस, आता त्याला तर मजा वाटली की आपल्या डिपार्टमेंटमध्ये ह्या डिपार्टमेंटमध्ये मिसेस पार्डीकर आलेल्या आहेत. तर मी त्याला हॅलो वगैरे म्हटलं आणि ते म्हणे मिस पार्डीकर आय वॉन्ट टू शो यू समथिंग. तर ही वॉज व्हेरी एन्थुझियास्टिक आणि व्हेरी पॉझिटिव्ह आणि असं तसं. तर म्हटलं येस म्हटलं व्हॉट यू वॉन्ट टू शो मी. तर त्यांनी मला एक स्पाइस बॉक्स दाखवला केलेला. म्हणजे आपले कसे मोरीचा डबा म्हणजे आपल्या फोडणीचा डबा असतो की मसाल्याचा डबा, आणि त्यांनी इतका सुंदर सुबकपणे तो डबा केलेला होता लाकडाचा. आणि आय वॉज अमेज की त्याच्याकडे ती केवढी मोठी कारागिरी होती. तो लाकडा म्हणजे कार्पेंट्री मध्ये ही विल डू समथिंग राईट. आणि ही वॉन्टेड टू शो मी की मी सायन्स मध्ये नाही आहे चांगला, मी तुम्हाला त्रास देतोय, पण इकडे आय रिअली. मग इकडे आम्ही त्या मुलांना प्रोत्साहन देतो. मग त्याला सायन्स सब्जेक्ट त्यांना 11वी मध्ये त्याला घ्यायची गरजच नाही. सायन्स सब्जेक्ट तो ड्रॉप करू शकतो कम्प्लिटली आणि ही कॅन टेक वुडवर्क आणि त्याला आवडणारे सब्जेक्ट. ओके ओके. मला सांगा पण हे असं सगळं करायला एक शिक्षकांची सुद्धा खूप तयारी लागते ना. तर इथे ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षक होण्यासाठी म्हणून काय क्वालिफिकेशन्स आहेत, किंवा त्यांना ऑनगोईंग ट्रेनिंग किंवा शिक्षकांचा ऍटिट्यूड अशा पद्धतीने बिल्टअप करण्यासाठीच काही त्यांना प्रशिक्षण किंवा सतत त्यांच्या प्रोत्साहनपर काही कार्यक्रम असं काही होत असतं का? एक बेसिक क्वालिफिकेशन काय असतं आणि नंतर ती वाढवत नेणं वगैरे याच्यासाठीची काय व्यवस्था असते? ओके, म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतं. आता इंडियासारखंच आहे, ग्रॅज्युएशन लागतं आणि तुम्हाला बीएड लागतं. आता इंडियामध्ये बीएडचा कोर्स 1 वर्षाचा आहे, पण इकडे बीएडचा कोर्स 2 वर्षाचा असतो. सो हा एक फरक आहे बेसिकली. दुसरं म्हणजे काय की इकडचे जे मुलं त्यांना टीचर व्हायचं असतं तर त्यांना हा एज्युकेशन सिस्टीमची त्यांना पूर्ण जाणीव असते, त्यांना माहिती असतं. आणि ऑफकोर्स बीएड केल्यावर काय ते म्हणजे त्यांना प्रोफेशनलिझम जो भाग आहे तो त्यांना बीएड मध्ये हा शिकवला जातो, कारण ते ट्रेनिंग असतं त्यांना. जसं आपल्यामध्ये नाही का आपण जाते कुठल्या कुठल्या शाळेत जाऊन, तसं इकडे फक्त कुठल्या शाळेत जावं लागत नाही. इकडे तुम्हाला एकच शाळा दिली जाते आणि त्याच शाळेमध्ये जाऊन तुम्हाला मेंटॉर असतो आणि दॅट्स द वे युअर ट्रेनिंग स्टार्ट. सो ग्रॅज्युएट व्हावंच लागतं आणि तुम्हाला बीएड हे करावंच लागतं. ओके.
आणि नाही नंतर पण ऑनगोईंग मध्ये मध्ये शिक्षकांसाठी काही प्रशिक्षण अशी चालू असतात का? मग ती काय सरकारच देतं का, शासनाची हो सरकार डिपार्टमेंट, आमचं डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन हे जी आहे, डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन, ऑल द स्कूल्स आर अंडर द कंट्रोल ऑफ डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग. आणि ते सगळे ते आमच्या स्कूलमध्येच आम्हाला निर्णय लोकांना लोक येतात आणि ते आम्हाला टीचर्सना ट्रेनिंग देतात वेगवेगळ्या विषयावर किंवा कुठल्या जो सब्जेक्ट आहे त्याच्या करता. सो इट इज अ ऑनगोइंग प्रोसेस. आणि मला ओके ओके आणि मला सांगा की जी मुलं चॅलेंज असतात, म्हणजे दिव्यांग असतील किंवा भिन्नमती आम्ही त्याला म्हणतो, की वेगवेगळ्या पद्धतीच्या कौशल्य असलेली पण काही कौशल्य, बेसिक कौशल्य नसलेली मुलं असतात, तर अशांसाठी आता आपल्याकडे बऱ्यापैकी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आलेलं आहे, की आपण आपल्या नेहमीच्या शाळांमध्येच त्या मुलांना सामावून घ्यायचं आणि नेहमीची शाळा मेनस्ट्रीम, तसं तिथे पण मेनस्ट्रीम मध्येच ही मुलं असतात का, त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा असतात चॅलेंज मुलांसाठी? डिपेंड्स ऑन देअर म्हणजे चॅलेंज सिव्हिरिटी और हाऊ चॅलेंजिंग दे आर, त्याच्यावर ते म्हणजे चॅलेंजची लेवल बघून ठरवलं जातं का? हो हो, म्हणजे मुलं आमच्यामध्ये पण काय काय मुलं ऑटिस्टिक असतात किंवा म्हणजे ADHD त्यांना सगळं असतं, पण इट डिपेंड्स की ते किती सिव्हिअर असेल. तर ते त्याच्यामध्ये स्पेक्ट्रम असतो, म्हणजे अदर साइड ऑफ द स्पेक्ट्रम तर त्यांना स्पेशल विंग असते की तिथे त्यांना शिकवलं जातं आणि ते टीचर सुद्धा दे आर ट्रेन इन दॅट पर्टिक्युलर काइंड ऑफ काय म्हणतात ते, जे स्पेशल बीएड वगैरे असतं तसं त्यांना स्पेशल शिकवलं, स्पेशल टीचर्स, स्पेशल टीचर्स त्यांचे असतात. ओके ओके. आणि मग जी म्हणजे तुमच्याकडे सुद्धा काही ग्रामीण भाग असेल किंवा काही वंचित घटक असतील, तर त्या मुलांपर्यंत ही सरकारी शिक्षण व्यवस्था जी आहे ती तेवढ्याच दर्जाची आहे का, पोहोचली आहे का त्यांच्यापर्यंत पण? आमच्याकडे मी बघायला लागला तर सिडनी म्हणजे आमचं जे राज्य आहे न्यू साऊथ वेल्स म्हणून, तर सिडनी त्याच्यानंतर वोलोंगॉंग म्हणा किंवा न्यू कासल म्हणा किंवा ही त्याच्या शहर आहेत, पण तुम्ही आतमध्ये गेला म्हणजे सांगली, कोल्हापूर त्यापर्यंत पोहोचलात बरं का, किंवा खाली मालवण पर्यंत गेलात, तिथे देखील शाळा ही तेवढ्याच चांगल्या पद्धतीची असते. ओके बर, म्हणजे त्या मुलांना तेवढ्या दर्जाचं. आणि रेशो किती असतो आणि मुलं त्यांचा रेशो असं म्हणजे कुठला रेशो म्हणतात साधारण, म्हणजे किती मुलं असतात एका क्लासरूम मध्ये? नाही म्हणजे एका क्लासरूम मध्ये किती मुलं असतात, किती मुलांमध्ये शिक्षण? जर मिडल ॲबिलिटी आणि हाय ॲबिलिटी जर क्लास असेल तर त्याच्यामध्ये 30च्या वर मुलं असत नाही. 30 इज द लिमिट. ओके, म्हणजे 31 झाला तरी म्हणजे दॅट 31st चाइल्ड विल गो इन सम अदर क्लास. आणि जेव्हा ती लो ॲबिलिटी क्लास असतो तेव्हा ती मुलं ते 15 ते 20च्या मुलं म्हणजे 17च्या वरती कधीच असत नाही. ओके बर. सो तर ते सगळीकडेच त्यामुळे मुलांकडे तुम्हाला वैयक्तिक लक्ष देणं पण थोडं सोपं होतं, कारण तुलनेने तशी संख्या कमी. आणि मला सांगा की ऑस्ट्रेलियामध्ये साधारणतः माझ्या मते 1/3 लोकसंख्या जी आहे, पॉप्युलेशन जे आहे ते स्थलांतरित लोकांचं आहे, मायग्रेटेड लोकांचं पॉप्युलेशन पण खूप आहे ना. तर मग ही जी मायग्रेटेड मुलं असतात ती त्यांची भाषा वेगळी असू शकते, त्यांची संस्कृती किंवा कल्चर वेगळं असू शकतं, तर मग ती मुलं पण ह्या स्कूल सिस्टीम मध्ये छान सामावली जातात का, वेगळे प्रयत्न करावे लागतात? मग कशा पद्धतीने ते थोडं चॅलेंजिंग होत नाही का शिक्षकांसाठी सुद्धा अशा मुलांना अकोमोडेट करणं, किंवा काय काय प्रयत्न केले जातात की ही मुलं सुद्धा ऑस्ट्रेलियन सिस्टीम मध्ये चांगल्या पद्धतीने सामावली जातील यासाठी? त्यांना सामावलं जातं कारण दे आर नाउ द पार्ट ऑफ ऑस्ट्रेलिया. दे आर द पार्ट ऑफ ऑस्ट्रेलिया. मी भारतातून आलेलो आहे आणि माझी शाळा वेगळी होती, तर ते काही नाही. आता तुम्ही तुमचं बघा, असा प्रकार नसतो. ते ऑस्ट्रेलिया त्यांना ऑस्ट्रेलियन सिटिझनशिप आहेत आणि मग देन इट बिकम्स द, म्हणजे काय म्हणतात की इथल्या शाळेमध्ये असं म्हणतात की बाबा तू म्हणजे मल्टी कल्चरल जे ऑस्ट्रेलिया आहे, वेगवेगळ्या देशात या आपापल्या देशात आपापल्या घरात तुम्ही तुमचं मराठी बोला, काही पोळी भाजी करा, काहीही करा, पण एकदा तुम्ही शाळेत आलात किंवा बाहेर व्यवहारात गेलात की मग तिथे तू भारतीय नाहीस. ओके.
तू खा, व्हेजिटेरियन खा, त्याच्याबद्दल काही कोणी तुम्हाला बोलायचं नाही. तुझा रंग कुठला आहे, स्किन कलरचा, त्याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही. गाईडलाईन्स जे आहेत ऑफिसचे की बाबा तुला 8ला यायचंय तर तू 8ला यायचंच. ओके. साहेब ते काय झालं, माझ्या मावशीचं काय झालं, मग ते काय पवार साहेब काय म्हणाले एकदा वगैरे ना, एक्सक्युजेस नाही. आणि शाळेमध्ये असं कोणी आलं, त्या माझी एक स्टुडंट होती आणि ती इस्रायलने आपलं सिरियामधून आली होती. तर आणि ती आली इकडे तेव्हा ती जवळजवळ काहीतरी 6वी मध्ये का 5वी मध्ये होती. त्यामुळे काही इंग्लिश शिकली नव्हती. त्यामुळे तिला ते सगळं इतकं तिला स्ट्रगल होतं, कारण 5वी पासून इंग्लिश सगळं सुरू करणं, नंतर फुल फ्लेश तुम्हाला इंग्लिश असणं हे जरा असतं, हो की नाही. पण अशा मुलांना त्यांना म्हणजे टीचर्स एड म्हणतात. मग टीचर्स एड पण टीचर्स एड ह्या त्या मुलांना मदत करतात. ओके. ती शिकवते पण ती टीचर्स एड ही अशी तिच्या बाजूला बसणार आणि तिला शी विल मेक इट इवन इझियर फॉर दॅट स्टुडंट. म्हणजे ओके ओके ओके. किंवा तिला काय असतं की मी काहीतरी लिहिते, मी काहीतरी दाखवते, त्यांना काहीतरी लिहायला सांगते, तर तिला तो लिहिण्याचा स्पीड नसतो इंग्लिश लिहिण्याचा. सो दिस पर्टिक्युलर टीचर्स एड विल हेल्प दॅट स्टुडंट टू कॉपी डाउन व्हॉटएव्हर यू नो. ओके ओके. तर जे माझ्या मते अभिजित बॅनर्जी जे नोबेल विजेते आहेत त्यांनी अशा प्रकारची एक शिक्षणाची आयडिया मांडली होती आणि थोडी ती प्रयोगही करून बघितला होता. प्रथम मधली पण काही मंडळी असतील आज आपल्या गटावरती जास्त सांगू शकतील, पण शिक्षण सखी सारखा प्रयोग अभिजित बॅनर्जींनी केला होता. तर तसं हे मला काहीतरी दिसतंय की जी मुलं अशी भिन्न संस्कृती किंवा भिन्न भाषामुळे जरा त्यांना अडचणी आहेत शिकण्यातल्या, त्या मुलांना एक सपोर्ट असा देणारी ही व्यवस्था आहे ना. आणि इनफॅक्ट मी तुम्हाला म्हणजे आता तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. आता ज्या आमच्या न्यू साऊथ वेल्सच्या ज्या प्रीमियर आहेत, प्रीमियर म्हणजे भारताच्या इक्विव्हलंट मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर, तर त्या ग्लॅडिस म्हणून ज्या आहेत त्या इथे आल्या तेव्हा त्या 3रीत होत्या. पण म्हणजे आणि त्या 3रीत येईपर्यंत त्यांनी एकदाही चुकून ABCD शिकल्या नव्हत्या. आणि लुक एट दिस, यु नो, आय मीन द लेडी नाउ शी इज बिकम चीफ मिनिस्टर ऑफ न्यू साऊथ वेल्स. तर खूप सपोर्टिव्ह आणि वेगवेगळ्या लोक म्हणजे इटलीमधून येतात, रोमेनिया, ईस्ट आफ्रिकेतून, ऑस्ट्रेलिया इज मल्टीकल्चरल, वेगवेगळ्या देशातून लोक येतात. आणि प्रत्येक जण त्या ऑस्ट्रेलियाच्या गाईडलाईन्स ज्या आहेत कामाच्या संदर्भातल्या, राहणीमानाच्या, त्या सगळ्या फॉलो करतो. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला एक ग्रोईंग, एक चॅलेंजिंग फील्ड असतं. अगदी. आणि कुणाला कमी लेखलं जात नाही. म्हणजे आता अशी माझ्या वर्गातली मुलगी आलेली होती आणि बाकीचे सगळी मुलं, तर तिला कोणी काही हिणवलं नाही किंवा तिला कोणी काही असं तिचे पाय ओढले नाहीत, काही नाही. ऍक्सेप्टेड. ओके. तर तो जो भाग आहे, मला तर ऑस्ट्रेलियातला तो भाग सर्वात आवडतो की इकडे एन्ड्युरन्स आहे, हो की नाही. दुसरं म्हणजे काय, ऍक्सेप्टन्स आहे, टॉलरन्स आहे आणि रेझिलियन्स आहे. आणि याच्यामुळे काय की म्हणजे माणसाचं जीवन हे बऱ्यापैकी स्मूथ होतं असं मला वाटतं. कारण रिजेक्शनचा भाग इकडे लोकांना पटकन दिसत. पीपल आर नॉट रिजेक्टेड. म्हणजे कलर, कास्ट किंवा त्यांची ट्रॅडिशन किंवा कल्चर, म्हणजे हे सगळं एकच आहे. ऑर अदरवाईज एवढं मायग्रेशन या देशामध्ये होऊन मायग्रेट झालेलेच लोक जास्त वरती, म्हणजे खूप खूप झालेले आहेत वरती, आलेले आहेत वरती. अगदी. So that's how it is. That's how it is. Yeah. ओके. आता तुम्ही जर जे सांगितल्यात ना गोष्टी की एन्ड्युरन्स आहे किंवा इक्वालिटी आहे, म्हणजे एकत्र समता राहण्यासाठी, पण दुसऱ्या बाजूने आम्ही मात्र वृत्तपत्रामध्ये ऑस्ट्रेलियाच्या अशाही बातम्या खूप वारंवार वाचतो की ज्याच्यात आम्ही गेले 10 वर्ष सातत्याने त्या बातम्या वाचतोय की तिथे काही वांशिक भेद आहेत आणि वांशिक दंगली सुद्धा घडलेल्या आहेत किंवा भारतीय विद्यार्थ्यांवर मध्ये हल्ले झाले. आणि आता 2 वर्षापूर्वी एक गार्डियन मधला रिपोर्ट मी वाचला होता
होता की तो जो सर्वे ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीजनीच केला होता, काही ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीजने एकत्र येऊन, आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की काही शालेय मुलांना म्हणजे त्यांनी रेसिझमवर बहुतेक अभ्यास केला होता. त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की काही शाळेतल्या मुलांनी पण असं रिपोर्ट केलं होतं की त्यांना कुठेतरी रेसिझम होतोय असं जाणवतं. तर एकीकडे या बातम्या पण आपण घडताना बघतो, तर त्याचं काय रॅशनल आहे एक, आणि दुसऱ्या बाजूने मला थोडं असंही विचारायचंय की जेव्हा असे प्रकार घडतात, म्हणजे मध्यंतरी क्रिकेट टीमच्या बाबतीत पण हा प्रकार घडला, अशा बातम्यांमध्ये ते होतं की रेसिझम जाणवलं वगैरे, तर अशा जेव्हा बातम्या येतात किंवा अशा प्रकारचं चित्र समोर येतं, तेव्हा त्याच्यापासून धडा घेऊन हे शालेय पातळीवर जाऊन कुठेतरी करेक्ट केलं पाहिजे, मुलांच्या वृत्तीमधला फरक करून दिला पाहिजे आपण, असे पण प्रयत्न होताना दिसतात का? नाही, आता पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर म्हणजे दॅट मीन्स यू हॅव अश्युम की देर इज समथिंग इज गोइंग रॉंग हिअर, सो लेट्स. अशा बातम्या असतात, मी असं नाही म्हणत आहे. नाही, ओके. सो मी तुम्हाला सांगतो. आता काय आहे की प्रत्येक देशाचे ना एक कल्चर असतं, आणि ते कल्चर तुम्ही त्या देशात गेल्यानंतर तुम्हाला ते पाळणं भाग आहे. बरोबर. नो जुगाड. हा जोपर्यंत आपण डोक्यात ठेवतोय, तर माझा उदाहरणार्थ ट्रेन मध्ये बसल्यानंतर, ट्रेन ही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. आता तिथे जर तुम्ही फोन घेतला आणि जर जोरजोरात बोलायला लागला, तर ऑस्ट्रेलियात नाही हे चालत. समोरच्या माणसाने जर तो खरोखर त्यांनी करू नये ते, पण तो एक मुस्काडीत मारले तुम्हाला ना, तर अरे बाबा, तू ह्या देशाचे नियम का नाही फॉलो करत? तर म्हणजे मी अगदी एक्स्ट्रीमचं उदाहरण दिलं तुम्हाला, पण मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळेला असं होतं बरं का, की म्हणजे आता इथे कस्टम्स किंवा इमिग्रेशन मध्ये बरं का, की तुम्हाला बिकॉज इट इज अ आयलंड, तुम्हाला वेगवेगळ्या देशातून जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा तुमची बॅग अतिशय स्ट्रिक्टली चेक केली जाते. आता या देशाचे नियम आहेत की तुम्हाला माती आणायला परवानगी नाहीये. मग तुमच्या बुटाला जर माती लागली असेल आणि जर एखाद्या कस्टम ऑफिसरने सांगितलं तुम्हाला की तुझे बूट तुला क्लीन करावे लागतील, तेव्हा जर तुम्ही म्हणालात की नाही मी उत्तम क्रिकेटर आहे, मी उत्तम बॉलर आहे ना, ते तुझ्या देशात, बर का? ऐकू येत आहे? तर म्हणजे एकदम पॉज आला म्हणून विचार. तर हा जो म्हणजे जो नियम आहे तो नियम सगळ्यांनाच लागू आहे रे. तर त्याच्याबद्दल जर मी उत्तम क्रिकेटर आहे, मी सिनेमा नट आहे, मला हे नियम लागू नाहीत, ते नाही चालत, ते नाही चालत. सो दॅट इज दी आय मीन म्हणजे हे मेजॉरिटी द टाइम असतात. अर्थात घरोघरी मातीच्या चुली, घरोघरी मातीच्या चुली असतात, तसंच ते होणारच कुठेही तुम्ही गेला. आणि आता स्वर्ग नाहीये, हो की नाही? इकडे पण थोडंसं निसर्गाच्या दृष्टीने बघायला गेला तर स्वर्ग नक्कीच आहे, पण कुठे ना कुठे चुका तर थोड्याशा असतातच ना, असं म्हणजे. आणि त्या मात्र नाही, फक्त मला एवढंच विचारायचं होतं की असं जेव्हा घडतं तेव्हा मग शाळेतली जे शिक्षक किंवा शाळेमध्ये मुलं घडवणारी जी पिढी असते, अगदी पालक सुद्धा, तर पालक शिक्षकांमध्ये पण मग अशावरून की नाही आपण ह्याचा धडा घेऊन आपल्या मुलांना वाढवताना ह्याही गोष्टींकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे, अशी जाणीव होते का जास्त? अशी चर्चा होते का? किंवा आजूबाजूला ज्या अशा घटना घडतात जेव्हा, तेव्हा मुलांना पण अधिक सेन्सिटिव्ह बद्दल वगैरे असं काही होतं? इतक्या सिव्हिअर म्हणजे बऱ्याच वेळेला मी तर भारतात दर 2 महिन्यांनी येतो बरं का, आणि की बऱ्याच वेळेला असं होतं की उत्तम क्रिकेट जर चालू असेल तर बाकीच्या काय चाललेलं आहे ते कोणालाही काही तिथे पडलेली नाहीये, पण तिथे द्यायला कुठल्याच बातम्या नसतील. अरे मग त्याला खणून काढा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड मध्ये काय चाललंय बाबा बघा जरा. तर अशा इट वॉज फ्लेअर्ड, इट इज अ मीडिया. पण इथे येऊन बघा, ऑल द मायग्रंट्स, नॉट ओनली फ्रॉम इंडिया,
Pakistan, Bangladesh, European, New Zealanders, people, everyone have migrated here and गुण्या गोविंदाने राहत आहेत मराठीत सांगायचं झालं. नाही, आणि अलीकडे तर आम्ही बघतोय की उच्च शिक्षणासाठी जे खूप आकर्षक काही देश मानले जातात त्यातला एक ऑस्ट्रेलिया झालेला आहे, की बरीच भारतीय मुलं सुद्धा खूप प्राधान्याने ऑस्ट्रेलियाला शिकायला जातात. एकतर शिक्षणाचं माध्यम इंग्लिश असल्यामुळे त्यांना अडचण येत नाही जशी काही युरोपीय देशांमध्ये येऊ शकते तशी, आणि दुसरं म्हणजे अर्थातच उत्तम संधी. तर त्याबद्दलही थोडं सांगाल का, की काय एवढा ओढा भारतीय विद्यार्थ्यांचा ऑस्ट्रेलियन शिक्षणात? ओके, पूर्वी एक 5 ते 7 वर्षापूर्वी असं होतं की जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियातलं शिक्षण पूर्ण करता, मास्टर्स डिग्री पूर्ण करता, देन यू आर अलाउड टू स्टे हिअर फॉर फ्यू इयर्स, आणि त्याच्यातून मग तुम्हाला इथे कायमचं इमिग्रेशन मिळू शकतं, जसं US मध्ये आहे तसं. पण आता तसे नियम नाहीयेत बर का. हे एक. दुसरी गोष्ट काय झाली आहे की आज भारतामध्ये देखील जर उच्च शिक्षण करायचं झालं तर, आणि मुलं करावं लागतं, कारण का की भारतामध्ये इतकं झालेलं आहे की तू फक्त BA आहेस का, अरे नाही रे बाबा, आम्हाला MBA लागतो. तो MBA झाल्यानंतर काय काम करतो ते विचारायचं नाही बरं का, पण MBA लागतो बर का. तर आता तो MBA जर आता त्याला मग तो बँगलोरला जाऊन करतो किंवा चेन्नईला जाऊन करतो, आणि त्याची फी जर बघायला गेले तर तेवढीच असते इथे पाठवल्यानंतर शिक्षणाला ऑलमोस्ट. त्याच्यामुळे मग कुठलेही पेरेंट असं म्हणतात की अरे जाऊ दे, त्याला परदेशी थोडंसं एक्सपोजर मिळते. आणि अशा प्रगत देशात राहण्याचा, चांगला सुसंधी असलेल्या ठिकाणी शिकण्याची पण एक मुलांना चान्स मिळतो. फक्त ते विसरतात की इथे तुला सगळं स्वतः करावं लागतं. हा, तर म्हणजे नुसतं शिक्षणात नव्हे तर इव्हन आता देखील आम्हाला करावं लागतं इथे. म्हणजे इंडियामध्ये काय, इट इज नॉट लाईक आय विल डू इट माय सेल्फ, समबडी एल्स. हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट पूर्ण गुंडाळून टाकावा लागतो असं आहे. सो म्हणजे त्याचा आम्ही पण हे करतो, जे आम्हाला पण त्याचा चांगलाच अनुभव आहे. आता आम्ही इकडे 30 वर्ष त्याचे फायदे पण आहेत, तोटे पण आहे. अगदी नक्कीच. इथे सुद्धा जरा करोना काळात हे शहरी लोकांना हेही समजलं की आपले जे सेवेक असतात त्यांच्यावरचं अवलंबित्व कमी करून करायला करून जाणवून दिलं. खरं एरवी तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतः करणं हे या बऱ्याच प्रगत देशांमध्ये हे आवश्यक पण आहे, कारण तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या एक उत्पन्न मिळण्याची एक हमी आहे. म्हणजे एक स्वस्तात नाही मिळत कुठली सेवा नाही. आणि त्यामुळे अपार्ट फ्रॉम मनी, म्हणजे अपार्ट फ्रॉम नॉट ओनली मनी, पण एखादी गोष्ट आपण स्वतः ती केलेली आहे ना, त्याचा एक आनंद वेगळा असतो. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो. मी 31 वर्षापूर्वी न्यूझीलंडमध्ये होतो, तेव्हा तिथल्या जे आपल्याकडे ज्याला लोखंडी काम वगैरे असं करतात ना, तर त्या अशा मी गेलो होतो, तर तिथली 70 वर्षाची न्यूझीलंडर बाई त्या सेल्समनला समजावून सांगत होती की तिला ग्राइंडिंग व्हील जे हवंय ते कुठल्या टाईपचं हवंय. तर मी ते शाक पडलो, कारण मी जेव्हा इंडियात राहत होतो आणि मी कधी मुंबईतून, ठाण्यातून पुण्याला गेलो, तर आमच्या घरातली जर ट्यूबलाईट गेली, चोक कोणी बदलणार, जाऊ दे, हा विजय येईल पुण्याहून तेव्हा बदलेल. हा, इथे मात्र इथे काय की इथे मला प्रत्येक गोष्ट करावी लागते ना, त्याच्यामुळे मग ती गोष्ट मी समजून पण घेतो. बरोबर. त्याच्या वेगवेगळ्या विषयातली माहिती पण मिळत जाते. सो यू गेट प्राऊड ऑफ इट की अरे ही गोष्ट, हे काम ना मी केलेलं आहे, हे झाड मी लावलं होतं, झाड लावताना हा खड्डा मी स्वतः काढला होता, 4 वर्ष झाली मी त्याला पाणी घालतोय. बरोबर आहे. अशा कितीतरी गोष्टी आम्ही स्वतः करतो आणि त्याचा एक आनंद पण असतो. पण कधी ऑफिस, मी त्याही प्रश्नाकडे येणार होतो. कधी ऑफिस मधून आल्यानंतर आम्हालाही कधी वाटतं की
अरे अरे आता तर मी वडापाव खाल्ला तर काय मजा येईल, पण काय त्याला you cannot have a cake and eat too, you know? खरंय. म्हणून आम्ही असे फ्रेंड आनंद, कंपनी समाधान आणि त्याच्यासाठी टॉयलिंग पण. म्हणून आमचे सोशल प्रोग्राम्स इथे खूप चाललेले असतात. मग कुठेतरी वडापाव खावा लागतो ना घरी. ओके नाही. मी विजय मिसेस मग सांगायचो, अरे आम्ही येते बाबा, आता कर मानसी छान वडापाव आज. So, you know, coming back to this, you know, I mean, yes, there are plus and minuses of each country. Yes. And as long as you accept that, that's fine, you know. ओके ओके. आणि आयुष्य समाज बरोबर असं म्हणून एक तुमच्या म्हणजे ऑस्ट्रेलियन समाजाकडे जातं की तुम्ही म्हणता गुड लाईफ, गुड क्वालिटी लाईफ. हा, तर गुड क्वालिटी लाईफ जगत असलेला समाज. हॅलो. हा, गुड लाईफ जगत असणारा किंवा ते जगण्यासाठी सज्ज होणारा हा येते ना. हो येते. येते ऐकू. थोडस मध्ये ब्रेक झालं म्हटलं मध्येच जरा मध्येच अनस्टेबल झालं थोडं इंटरनेट. म्हटलं गुड क्वालिटी लाईफ जगणारा असा देश आणि असा समाज आहे, तर या समाजातली मुलं अशी ऍस्पिरेशन्स पण ठेवताना दिसतात ना तरी सुद्धा की आहे. आणि सॉरी कुठे कट झालं परत मध्ये, कुठला विषय असेल स्किप झाला. ऍस्पिरेशन पण राहतं ना, नाही तर आम्हाला काही वेळा असं पण काही ठिकाणी आपल्याला दिसतं की सगळं गुड क्वालिटी लाईफ मिळतंय म्हटल्यानंतर ऍस्पिरेशनची पातळी तरी ठेवणं हे सुद्धा सोपं नसतं ना मुलांमध्ये. हो ना. हो, पण म्हणजे आता काय की यु नो इट इज अ रिलेटिव्ह टर्म की व्हॉट इज यु नो गुड लाईफ म्हणून. पण तुम्ही बघायला गेलात तर आता फॉर्च्युनेटली ऑस्ट्रेलियातल्या सगळ्या इथले जे ऑस्ट्रेलियन सिटीजन्स आहेत, आमच्या सगळ्यांची मुलं ना ते ग्रॅज्युएट झाले ना की ती अरे फक्तच ऑस्ट्रेलियाचं एक्सपोजर मला मिळालंय, जाऊ दे मी नोकरी सोडतो, मी देश सोडतो आणि मी कॅनडात जातो. अरे आम्ही म्हणतो अरे इथे +30 डिग्री आहे, ते -30 ला कशाला चाललाय बोंबलायला रे बाबा. डॅड कम ऑन, यु नो आय मीन यु नो देयर इज अ डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड, यु नो. आणि ते तिथे जातात, त्यांचं तेच काय ते ब्रेड ऑमलेट खातात, काय करतात तिथे, नोकऱ्या शोधतात, नोकऱ्या करतात. म्हणजे असं काही नाही की बाबा मी बीई झालेलो आहे तर मी मॅकडोनल्ड मध्ये कशी नोकरी करू, असं काही नाही. असं काही नसतं. आणि ते युरोपमध्ये जातात वेगवेगळ्या ठिकाणी. तर तो एकदा म्हणजे मला माहितीये काही माझ्या मित्रांची मुलं जी आहेत ते म्हणतात अरे बाबा मी परदेशात आलो तर मी मॅकडोनल्ड मध्ये नोकरी करतोय असं मला स्वप्न पडतं, तर तेव्हा मी येत नाही. तर अरे मॅकडोनल्ड मध्ये नोकरी करतोय म्हणजे काय, इट्स नॉट समथिंग रॉंग देअर, यु नो. आणि टू गेट दॅट एक्सपोजर देन ओनली यू विल कम टू नो की बाबा दुसरं काय या देशात काय चाललंय. मी उदाहरणार्थ मी जर भारतात आलो आणि मी बोलायला लागलो, समोरचा माणूस म्हणाला की अरे विजय हा 420 आहे बरं का, तर मला एका क्षणात समजलं. तर तसा तू जर या देशात राहू लागलास ना तर तुला इथलं भाषा, इथलं कल्चर, म्हणजे उदाहरणार्थ इथे ऑफिसमध्ये आता इथे रग्बी लीग नावाचा एक खेळ खेळला जातो. तर त्या रग्बी लीग खेळामध्ये असं असतं की बॉल नेहमी तू मागच्या माणसाकडे टाकायचा असतो. तो टाकतात एक पोझिशन त्या खेळातली अशी आहे त्या माणसाची की त्याला 5-8 पोझिशन अशी म्हणतात की तो बॉल मागे कोणालाही टाकू शकत नाही. बॉल हातात घेऊन त्यांनी पुढेच पळायचं. आता ऑफिसमध्ये बोलता बोलता आम्ही मीटिंग मध्ये म्हणतो सो दॅट मीन्स यू आर मेकिंग मी 5. म्हणजे काय की तू मला हे सगळं घेऊन पळायला लावतोयस. तर एकदा तू तिथे राहू लागलास की हे तुला समजू लागतं. तर टू गेट दॅट ऍक्टिव्हिटाइज यू हॅव टू स्टे इन दॅट पार्ट ऑफ द वर्ल्ड. हाऊ डू यू एक्सपेक्ट तू मी तिथे बाबा मी भारतात मॅनेजर होतो, इथे आल्यानंतर पण मी मॅनेजर आहे, लगेच मिळेल जॉब म्हणून.
Really, you have to go through that process, and you accept that first. Once you accept that, then because you have the talent, तू त्या टफ कॉम्पिटिशन आलेला असतोस. 110 म्हणजे काय ते म्हणजे मी इंजिनिअरिंगला असताना चुकून त्यांनी मला IITतलं सांगितलं. मी IITतला ग्रॅज्युएट नाहीये, मी विजेट यातला पण तेव्हा देखील आमच्याकडे 180 सीट होत्या आणि तुला 1 लाखात तुला 180 मध्ये. सो इट वॉज अ टफ कॉल. तर तू एकदा त्याच्यातनं तू वरती आला म्हटल्यानंतर तुला तर एकदा इतकी भाषा समजली तर दॅट सिनर्जी 2 + 2 = 5. सो आय मीन कमिंग बॅक टू दिस, येस, असं काही नाही की मुलं इथे स्टेबल होतात, त्याला ऍस्पिरेशन काही नसतं, असं काही नाही आहे. दे वेंट अहेड अँड दे गो टू द डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड, लर्न देअर. इफ दे लाईक, कधी कधी रिव्हर्स मायग्रेशन होतं. म्हणजे काहींची मुलं म्हणतात नाही म्हणजे ते कुठेतरी युरोपला जातात बऱ्याचशा जणांची. आणि एकंदर टेक्नॉलॉजी या दोन्हीला पण खूप महत्व आहे ना. ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही नेहमी वाचतो की तिथे खूप रिसर्च ओरिएंटेड युनिव्हर्सिटीज आहेत, टेक्नॉलॉजी ओरिएंटेड युनिव्हर्सिटीज पण आहेत आणि खूप काम. नाही लेट मी क्लेरिफाय दॅट की इथे रिसर्च अँड डेव्हलपमेंटला जेवढी अमेरिकेमध्ये हे आहे तेवढी इथे नक्कीच नाहीये. इथे जास्त टेक्नॉलॉजी किंवा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे का? इथे जास्त प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. तू नवीन मशीन्स बनवायची कशी, काय करायचं, याच्यासाठी तुला R&D करत नाही. त्याच्यासाठी तो मशीन चालवणारा माणूस असतो ना, त्याचे इनपुट घेतले जातात. ओके. रादर दॅन तू विजेडियात काय ग्रॅज्युएशन केलंयस आणि मग तुझं चांगलंय आणखीन तू ते थिअरी कुठली मांडतोयस, असं त्याच्यापेक्षा त्याला जो मशीन प्रॅक्टिकल ओरिएंटेड जास्त ऍप्लिकेशन ओरिएंटेड. ऍप्लिकेशन टाइप इज मोर इम्पॉर्टंट. ओके. मला वाटतं आपल्या बऱ्याच गप्पा झाल्यात. प्रश्न काही संपणार नाही, चालू राहतील. पण लोकांचेही बरेच प्रश्न आलेले आहेत, तर त्यातले आपण काही घेऊया, कारण खूप प्रश्न आलेत. ते सगळे नाही आपल्याला घेता येणार, पण निदान काही घ्यायचा प्रयत्न करूया. भाऊ गावंड्यांनी तर मोठी प्रश्नांची लिस्टच पाठवलेली आहे. त्यातले काही आपण ऑलरेडी कव्हर केलेत असं मला आता दिसतंय. त्यांचा एक प्रश्न आहे जो आपण नाही अजून कव्हर केलाय, की शिक्षकांचं वेतन आणि इतर व्यवसायातल्या मंडळींचं वेतन याच्यात काय साधारण फरक असतो? म्हणजे साधारण शिक्षकांचा सॅलरीज या ऍट पार विथ अदर प्रोफेशन का नसतात? आहेत. टीचर्स आर पेड व्हेरी डिसेंट सॅलरीज, हे नक्कीच मी सांगू शकते. कारण मी टीचर आहे म्हटलं. इथे सुद्धा भारतात सुद्धा आता शिक्षक पेड आहेत. हो ना. माझा अनुभव असा आहे, मी बोलू का? माझा अनुभव असा आहे की मी मॅक्वायरी युनिव्हर्सिटीमध्ये शिकत, भाऊ गावंडे बोलतोय. मॅक्वायरी युनिव्हर्सिटीमध्ये असताना मला एक टोनी नावाचा एक प्रोफेसर होता. तो दुसऱ्या दिवशी खूप नाचत आला आणि खूप आनंदात. आम्ही विचारलं व्हॉट इज द मॅटर, तो म्हटलं नाही, आता मला प्रायमरी शाळेमध्ये नोकरी मिळाली, म्हणून तो आनंदात होता. म्हणून त्यांनी सांगितलं की तिथे दे गेट मोर सॅलरी दॅन द प्रोफेसर्स अँड अदर प्रोफेसर अदर थिंग्स, असं त्यांनी म्हटलेलं आहे. वी आर व्हेरी डिसेंटली पेड, त्यात काही शंकाच नाही. म्हणजे भाऊ आता आपल्याकडे पण माझ्या मते डिसेंटली पेड आहेत ते का शिक्षक, त्याच्यामुळे या बाबतीत आता आपल्याकडेही त्याची काही तक्रार करण्याची स्थिती कम्पेअर टू ऑस्ट्रेलिया ते मला वाटत नाही. आणि दुसरं म्हणजे काय की आम्हाला अगदी वेळेवर पैसे मिळतात. तुम्हाला माझी गंमत सांगते. मी जेव्हा इकडे टीचर झाले 2003 पासून मी केलं माझं, तर माझा पगार काय तो सुरू झाला, बरोबर की नाही. आणि नंतर काय झालं की मला त्यांचंच म्हणजे पत्र आलं की तुमचा आम्हाला प्रिव्हियस एक्सपिरियन्स आम्ही हे करतोय, काय म्हणतात ते काउंट करताय, लक्षात घेताय. इंडियामध्ये सुद्धा पार्ला कॉलेजमध्ये शिकवलं होतं. त्याच्याकडे सगळं माझं रेकॉर्ड होतं काय वगैरे. आणि नंतर एक दिवस मला त्यांचं पत्र आलं ना की तुम्ही 3 वर्ष आता इकडे काम करताय आणि तर तुम्हाला जेव्हा आम्ही पगार देत होतो तेव्हा तुम्ही इंडियात जे काही तुम्ही काही काम केलेलं आहे ते आम्ही कन्सिडरच केलं नाही तुमच्या पगारामध्ये.
एरियर्स दिले. म्हणजे मला तिथे मिनी लॉटरी लागल्यासारखं झालं. आणि मुख्य म्हणजे दाद मिळाली ना तुमच्या अनुभवाला, ती किती महत्वाची गोष्ट आहे. हो आणि त्यांनी स्वतःहून ते केलं आणि मला फक्त फॉर्म भरावा लागला. त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल, पण एक पाणी फॉर्म भरायला काय मोठं अर्थात. आणि मला इतकं ती मजा वाटली की अरे वा, की मी आणि आय नेव्हर एव्हर एक्सपेक्टेड की माझं मी इंडियात शिकवलेलं ते त्यांनी कन्सिडर केलं नाही माझ्या ठरवताना. आणि खऱ्या अर्थाने ग्लोबल आउटलुक कसा असतो त्याचा अनुभव तुम्हाला. अगदी. त्यामुळे सो आय वॉज रिअली व्हेरी डिलायटेड की ग्लॅड ऍक्च्युअली की जनरली इथल्या सिस्टीम, इथली टॅक्स सिस्टीम अशी आहे की गरीब श्रीमंताचा फरक हा सर्वात कमी जर असेल. आमच्याकडे टॅक्सेशन व्हेरी हाय ठेवलेलं आहे त्यांनी. 50% ऑलमोस्ट हायर ब्रॅकेटला आहे आणि मिनिमम 35% आहे आणि आहेच आहे. मी अमुक कर्ज घेतलंय, मी LICत पैसे घातलेले आहेत, मी आता फ्लॅटसाठी इतके पैसे भरलेले आहेत, तर मला पहिलं कर्ज माफ आहे, अमुक तमुक असल्या गोष्टी नाही आहेत. जुगाडी करता येत नाही, जुगाडी काही करता येत नाही. तर सो यू पे द टॅक्सेस, सो ऑब्वियसली you do expect a good service from the government. That's sometimes good. Sometimes you get the fruits like Pardikar madam. गुड. नाही, पण आम्हाला ही गोष्ट अभिमानाची किंवा बरी वाटली की वा, इथला अनुभव सुद्धा त्यांनी एवढा लक्षात घेतला आणि दाद दिली तुमच्या कामाला. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अगदी. त्यामुळे तो एक इट इज म्हणजे खरंच म्हणजे ते थिंग ऑफ प्राईड ना, इट्स अ थिंग ऑफ प्राईड. या प्राईड. आणि आम्हाला बरं वाटलं म्हणजे की अरे वा, की मी पण विचार केला नव्हता आणि त्यांचं मला पत्र आलं. सो इट वॉज समथिंग रिअली. मॅडम, आणखीन एक प्रश्न असा आलाय की प्रिन्सिपल होण्यासाठी काय असतं. म्हणजे आता आपल्याकडे बरेचदा सिनियरिटी बेस प्रमोशन्स असतात आणि प्रिन्सिपल होतात, तर इथे प्रिन्सिपल होण्यासाठी काय वेगळं क्वालिफिकेशन असतं का सिनियरिटीनुसार होतात? हो. म्हणजे यू हॅव टू गो स्टेप बाय स्टेप आणि तुम्हाला म्हणजे कितीतरी त्या सिस्टीम मध्ये त्याच्यासाठी म्हणजे अशी वेगळी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वगैरे नसते प्रिन्सिपल होण्यासाठी? नाही, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वगैरे काही नसतं. सिलेक्शन क्रायटेरिया ऑफकोर्स ते असतात, ते असतात, ते ठीक आहे. पण बाकी सिनियरिटी पण असं काही त्यांना हा कोर्स केला पाहिजे, त्यांना तो कोर्स केला पाहिजे अशातला काही भाग नाहीये. इट इज जस्ट दॅट दे हॅव टू डू सर्टन थिंग्स असं. ओके. एज्युकेशन सिस्टीम मध्ये म्हणजे शाळेमध्येच राहूनच एखाद्या व्यक्तीला काय काय गोष्टी कराव्या लागतात. सो ही काइंड ऑफ बिकम्स एलिजिबल फॉर दॅट पोस्ट. संदेश रहाटेंनी हा प्रश्न विचारला होता स्पेसिफिकली, त्याचा प्रिन्सिपलचा होता तो. नंतर रामदास गोळेंचा एक प्रश्न आहे की विद्यार्थ्यांना विषय निवडीचं स्वातंत्र्य कोणत्या वर्गापासून, म्हणजे कोणत्या इयत्तेपासून? 9वी पासून होतं. आणि मग काही विषय आवश्यक आणि काही विषय त्यांच्या चॉईसचे असं असतं का? अगदी. म्हणजे सायन्स, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश आर कंपल्सरी. देयर इज ओके. आणि बाकीचे अनेक सब्जेक्ट्स आहेत ते. पण अनेक म्हणजे किती असतात? खूपच मोठी लिस्ट असते का? खूप असतात, खूप मोठी लिस्ट आहे, प्रचंड मोठी लिस्ट असते, वरपासून खालपर्यंत. म्हणजे अगदी A पासून Z पर्यंत जे काय आहेत ती असते. कार्पेंट्री असते, नंतर फूड टेक्नॉलॉजी असतं, चाइल्ड केअरिंग असं म्हणजे चाइल्ड केअर हा सब्जेक्ट असतो, फोटोग्राफी, नंतर व्हिज्युअल आर्ट्स वगैरे, म्हणजे टेक्नॉलॉजी, बरेचसे. पण या एवढ्या सगळ्या विषयांसाठीचे शिक्षक शाळेत असतात का? कारण काही वेळा आमच्याकडे अशी अडचण आम्हाला दिसते की विषयांची यादी मोठी असते पण तेवढे शिकवणारे शिक्षक नसतात. नाही सगळे म्हणजे प्रत्येक शाळेत ते प्रत्येक सब्जेक्ट शकतील, त्याचं प्रत्येकाकडे ते असतं असं नाही. सो इफ अ चाइल्ड इज नॉट हॅपी दे कॅन गो टू सम अदर स्कूल असं. ओके. किंवा दुसऱ्या शाळेशी कोलॅबोरेशन करून त्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था असं पण होतं का? नाही, मुलं तिकडून तिकडे जातात. युजुअली होत नाही. यू हॅव टू मूव्ह स्कूल. यू हॅव टू मूव्ह. पण अशी मुवमेंट सोपी असते, म्हणजे वाटलं तर मी शाळा केव्हाही बदलू शकते. म्हणजे तुम्ही इथे राहायला आलात, तुझ्या जवळची शाळा जी असेल त्या शाळेत तुला ऍडमिशन मिळतेच. कारण आता म्हणजे भारतीताईंच्या पार्लेडियक मध्ये ऍडमिशन मिळवणं हे मुंबईतल्या लोकांना किती कठीण असतं हे माहिती आहे सगळ्यांना. तर तसं नाहीये इकडे. म्हणजे ऍडमिशन मिळायला आई वडिलांना काहीही नागदुर्या काय म्हणतात कराव्या लागत नाही. त्या शाळेच्या कमिटीवर
त्या शाळेच्या कमिटीवरती कोण आहे आधी ते बघितलं जातं. डोनेशन द्या, आई वडील किती शिकलेले आहेत वगैरे अशा आई वडिलांचा इंटरव्ह्यू वगैरे नाही. तुम्ही तुमचा ऍड्रेस दाखवायचं, प्रूफ ऑफ ऍड्रेस की नाही आम्ही ह्या नेबरहुड मध्ये राहतोय, आम्ही ही आमची फॅमिली, आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल, ड्रायव्हर लायसन्स, कुठेतरी आमचा ऍड्रेस असतो दाखवला की झालं मुलांना शाळेत ऍडमिशन. बर. नंतर कीर्तिवर्धन यांनी प्रश्न विचारलाय, पण आपण त्याचं बऱ्यापैकी उत्तर दिलंय की सिलेबस असतो का, टेक्स्टबुक असतात का, करिक्युलम फ्रेमवर्क कसा असतो, याच्याबद्दल त्यांना जरा जास्त जाणून घ्यायची इच्छा दिसते. पण मला वाटतं बेसिक्स आपण बोललेलो आहोत, जास्त नंतर 1 to 1 सुद्धा बोलता येईल. यांचा ईमेल आयडी आपण शेअर करू शकू ना सर? भारतीताई आणि विजय सर तुमचा ईमेल आयडी पण देऊ शकतो या गटात, म्हणजे कोणाला आणखी डिटेल काही विचारायचं असेल तर घेऊ शकतो. कारण आता 7:30 आले, त्यामुळे आपल्याला हळूहळू शेवटाकडे यायला हवं. एक धनाजी यशवंत यांचा प्रश्न आहे की ऑस्ट्रेलियन शिक्षण पद्धती व्यवसायभिमुख शिक्षणावर जास्त भर दिला जातो का शालेय पातळीवर सुद्धा? तर तेही तुम्ही मगाशी सांगत होतात. व्होकेशनल कोर्सेस असतात, हे 10वी नंतर असतात. 10वी नंतर असतात का? 10वी नंतर व्होकेशनल, एखादा प्लंबर व्हायचंय तर तो 10वी नंतर त्या इन्स्टिट्यूशन जाऊ जॉईन करू शकतो. आणि विजय सर मगाशी म्हणाले की तुम्हाला प्लंबिंग व्हायचं, तुम्हाला 4 वर्षाचा तो कोर्स करावा लागतो. सो हा एक्झाम्पल झालं, म्हणजे प्लंबिंगचं एक्झाम्पल झालं. असंच इलेक्ट्रिशियनचं पण असंच, 10वी नंतर यू कॅन बिकम अन इलेक्ट्रिकल इंजिनियर आफ्टर इयर 12, 12वी होऊन, म्हणजे किंवा तुम्ही 10वी मध्ये पण सुद्धा इलेक्ट्रिशियनचा कोर्स, यू कॅन बिकम अन इलेक्ट्रिशियन, नॉट अन इलेक्ट्रिकल इंजिनियर. But in terms of the salary, in terms of the money, you know, the electrician and the engineer's salary, there will be only marginal difference. Okay. Electrician will earn more than the electrical engineer. बर. ही पण त्यामुळे ती डिग्निटी पण राहते आणि कोणालाही कोणताही व्यवसाय करण्यासाठीचा जो खुलेपणा असतो ना, तो जाणवत असेल, नाही का? तर अजून एखाद 2 छोटेसे प्रश्न घेऊया आणि मग आपण शेवटाकडे येऊया. की एक अजित तिजोरेंनी प्रश्न विचारला की भारतात डॉक्टर इंजिनियर होण्याची क्रेज आहे, तशी तिथे आहे का? मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आताच्या आधीच्या उत्तरातून मिळालं असेल, नाही का? की अशी क्रेज असण्याचं मग कारण नाही. जर का आवडीचं काम करूनही जर ते चांगली सॅलरी घेऊ शकत असतील तर मुद्दामून प्रत्येकाने डॉक्टर आणि इंजिनियर झालं पाहिजे असं नाही. ज्याची आवड असेल त्यानुसार, ज्यांना वाटतं की आपण डॉक्टर व्हावं ते होतात. नंतर आणखीन एक सुनील महामुलीने प्रश्न विचारलाय, तो मला वाटतं अगदी टिपिकल इंडिया स्पेसिफिक आहे, की वस्त्या किंवा वसाहतीतील अंतर जास्त असणाऱ्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था असते का? शाळा तिथे पोहोचल्यात का याचं उत्तर तुम्ही दिलं, पण मुलं खूप प्रवास करून लांबच्या शाळेत जातात असं चित्र असतं का? जवळची शाळा फार कमी असं असतं तिथल्या जनरली लोकल शाळेमध्ये. आणि शाळा ही म्हणजे एज्युकेशन सिस्टीम ही द्यायलाच पाहिजे गव्हर्नमेंटनी. म्हणजे सरकारचं ते कर्तव्यच असतं की सगळ्यांना शाळा देणं. आणि आता मी म्हणाले जसं डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन किंवा एज्युकेशन सिस्टीमचा हा म्हणजे हेच आहे की एज्युकेशन म्हणजे स्कूल इज फन. म्हणजे मुलांना जायला ही मजा वाटली पाहिजे, दडपण असता कामा नये. वा, म्हणजे शाळेत जावंसं वाटलं पाहिजे असं वातावरण शाळा मजा आहे, म्हणजे असं एक त्यांना. आणि तसंच ते वातावरण असतं की मुलांना शाळेत मजा. हो, आणि म्हणजे हेच तर खरं मुख्य आहे ना, की शिक्षण हे मुलांवर लादायची गोष्टच नाहीये. त्यांना स्वतःहून शिकावंसं वाटलं पाहिजे असं वातावरण देण्या इतकी परिस्थिती निर्माण करणं हे माझ्या मते प्रत्येकच राष्ट्राचं एक कर्तव्य आहे. भारतात सुद्धा एक मला सांगायला नक्की आवडेल तुम्हाला दोघांना, की ह्या गटावर जी मंडळी आहेत ना, ती सगळी मंडळी त्यासाठीच खूप धडपड करतायत. म्हणजे एकंदर भारतभर असं चित्र आहे की नाही वगैरे, याच्याबद्दल मी काही फार बोलणार नाही किंवा फार धारिष्ट करणार नाही. एवढं की आस असलेले आणि आपल्या मुलांना शिकावंसं वाटलं पाहिजे, त्यांना मजा येईल अशा पद्धतीचं वातावरण ठेवणं, काहीतरी नवीन प्रयोग करणं आणि मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणं, अशी आस असलेला गट आज इथे आहे. तुमच्या दोघांशी गप्पा सगळ्या ऐकतोय आणि काही ना काही त्यातनंही घेऊ पाहतोय. अजून तुम्हाला जर दोघांना काही क्विकली राहून गेलेल्या गोष्टी पण येस आम्हाला ऑस्ट्रेलियन शिक्षणाबद्दल या नक्की सांगाव्याशा वाटतात अशा असतील तर सांगा, नाही तर आपण या मी जाता एवढंच सांगेन की म्हणजे तुम्ही जो उल्लेख केला
की मी वोलंगाव युनिव्हर्सिटीमध्ये अजूनही मी शिकवतो बर का. तर मी त्या युनिव्हर्सिटी म्हणजे माझी पीएचडी होऊन त्याला 25 वर्ष झाली. पण मी आज इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. म्हणून मला युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे की बाबा वर्षातून तू 2दा आमच्याकडे ये आणि व्यवहारात काय चाललेलं आहे ते तू येऊन आम्हाला शिकव. मी तिथे जाऊन अकॅडमिक शिकवत नाही. बरोबर. तर मी रस्ते बांधत असताना नवीन कुठे आलंय, ते काय करतात, कशासाठी आपण वापरतो, म्हणजे तो तिथला जो विद्यार्थी आहे तो जेव्हा बाहेर पडतो युनिव्हर्सिटीच्या त्याला काय चाललेलं हे माहिती असतं. हे एक. आणि दुसरी गोष्ट अशी तुमच्याकडे युनिव्हर्सिटीत शिकत असताना ती मुलं आधी नोकरी करतात. त्यामुळे काय होतं की त्यांना बरचसं ना प्रॅक्टिकल माहिती असतं आणि ते ओरिएंटेशन येतं त्यांना की मी कामाच्या ठिकाणी काय नक्की करायचंय, नाही का, कामात तिथे काय करायचं. त्याच्यामुळे असं होतं की शिकवताना नॉट ॲज ए ते काय त्याला म्हणतात ना की ते परीक्षार्थी नसतात, ते विद्यार्थी असतात. खरंय सर. म्हणजे असं नॉट ओनली आता मी रस्ते बांधण्याच्या ह्याच्यातून जातो तर युनिव्हर्सिटी काही ज्या मोठमोठ्या उंच इमारती बांधतात, आता मुंबईत एवढ्या इमारती बांधतायत, तर त्याचं शिक्षण हे कॉलेजमधल्या मुलांना तो जो उंच इमारत जो बांधणारा बिल्डर असो, उदाहरणार्थ बडा बिल्डर्स मध्ये जे इंजिनियर्स आहेत त्यांना बोलवलं जातं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये की तुम्ही सांगा कशी उंच इमारत बांधता. तर हे आधीच त्या मुलांना समजत म्हणजे शिकवलं जातं. म्हणजे शिक्षण आणि जीवन याच्यात जो दुवा असला पाहिजे किंवा जी जोडणी असली पाहिजे ती जोडणी फार महत्वाची असते आणि ती जोडणी करणारे तिथे वावही असतो आणि त्याच्यातले तुम्ही एक महत्वाचे शिलेदार आहात की तुम्ही पण याच्यात सतत सातत्याने हे काम करताय. म्हणजे तुम्हाला इथे तुमचं कर्तव्य वाटतंय की माझा प्रॅक्टिकल अनुभव मी आत्ताच्या विद्यार्थ्यांना सुद्धा दिला पाहिजे, शेअर केला पाहिजे त्यांच्याशी, नाही का. आणि इथलं करेक्ट. आणि इथले शिक्षक म्हणजे इथले युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर देखील नुसतं अकॅडमी शिकवत नाहीत, तर ते देखील ना इंडस्ट्रीमध्ये नेहमी टचमध्ये असतात की अरे काय चाललंय, नवीन काय चाललंय, मग यातला या विषयातला एक्सपर्ट कोण आहे, मग त्याला ते विचारतात की अरे बाबा आमच्याकडे मुलाला शिकवशील का, चॅरिटी बरं का, विल नॉट पे यू, विल गिव्ह द सर्टिफिकेट. आणि मग माझा एम्प्लॉयर देखील आता एम्प्लॉयर त्याला काय पडलेली नाही की मी मुलांना शिकवा. पण मी जर त्यांना सांगितलं की बाबा मला 3 तास जायचंय तिकडे लांब जाऊन शिकवायचंय, तर ते म्हणतात की अरे जा व्हेरी गुड. So there is a support from the industry also, management also, and the initiative from the academic institution also. वाह वाह वाह. So that is a good, good combo, खरंय. म्हणजे शिक्षण आणि समाज याला एकत्र आणण्याचा हा जो काही प्रयत्न आहे आणि ते करणारे तुम्ही आज इथे आम्हाला शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाणांच्या या सगळ्या मंचावर लाभलात. खूप मजा आली तुमच्या दोघांची बोलायला, भारतीताई आणि विजय सर. ऑस्ट्रेलियन शिक्षण पद्धती तर कळलीच, पण त्याच्या बरोबरीने एकंदर दृष्टिकोन कसा असावा, शिक्षण आणि जीवन याला एकत्र आणण्याचा दृष्टिकोन कसा असावा हे पण तुमच्या बोलण्यातून आम्हाला फार छान पद्धतीने कळलं असं मी म्हणेन. आणि तुमच्या दोघांना मनपूर्वक या सगळ्या गटातर्फे धन्यवाद व्यक्त करते. शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाणची सगळी टीम ज्यांनी आपल्याला टेक्निकल सपोर्ट दिला आणि सगळ्या प्रकारची माधव सूर्यवंशी असतील या सगळ्यांनी या सगळा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे कष्ट घेतले त्यांनाही त्यांचे आभार मानते. आणि काळपांडे सर, बसंती रॉय आणि ही जी सगळी कोर कमिटी आहे जी अशी काही संधी सतत निर्माण करत असते, ही सुद्धा एक छान कल्पना देशोदेशींच्या शिक्षण पद्धती समजून घेण्यासाठीची मालिका त्यांनी आखली आणि असे सातत्याने असे उपक्रम करत असते. त्या सगळ्या टीमला सुद्धा आपण धन्यवाद देऊया. आणि अर्थातच सगळे आज इथे हजर असलेले फेसबुक वरून आणि अन्य माध्यमातून बघणारे आणि आगामी युट्यूब मधून सुद्धा हा कार्यक्रम बघणारे अशा सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा त्यांचे सुद्धा महत्वाचं आहे आभार मानणं, कारण त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्याला हे असं सगळं करावं आणि हे कुठेतरी चांगल्या लोकांपर्यंत पोहोचतंय आणि त्यातनं काही ना काही चांगलं घेऊन या सगळ्या विविध शिक्षण पद्धती ज्या आपण अभ्यासतोय, आय एम व्हेरी शुअर की त्या
भारताच्या शिक्षण पद्धतीत आणण्यासाठी ही सगळी मंडळी मदत करणार आहेत. आणि भारताची शिक्षण पद्धती सुद्धा अधिकाधिक विकसित होण्यासाठी आता आपल्याकडे नवीन शैक्षणिक धोरण आलंय, त्याच्यानुसार बीएड सुद्धा आता 4 वर्षाचा कोर्स होणार आहे पासून, हो, जो आता 2 वर्षाचा आहे ना तो आता 4 वर्षाचा होऊ पाहतोय, इंटिग्रेटेड बीएड लाईक ग्रॅज्युएशन इन एज्युकेशन. तर अशा भारतात सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने सुद्धा बरेच बदल होत आहेत. गेले काही वर्ष झपाट्याने अगदी एनसीएफ 2005 पासून आजपर्यंत पण आम्ही बदलांच्या प्रक्रिया आम्ही सगळी ही पिढी अनुभवतोय. तर हे अनुभवणाऱ्या या पिढीला असं तुमच्यासारख्यांचं आणखीन जे दृष्टिकोन आणि काय म्हणू एक इन्साइट आम्हाला मिळते, त्याचा सुद्धा उपयोग हा गट नक्की करून घेईल अशी पण मला खात्री वाटते. असा करू पाहणाऱ्या सुद्धा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. आणि या कार्यक्रमाचा काळपांडे सर तुम्हाला काही बोलायचं आहे का? आपण टाटा बाय बाय करायचंय आता? आम्ही थोडं बोलायचं आहे आणि नंतर पुढच्या दृष्टीने पण काही सूचना द्यायच्या आहेत. बरं, त्याच्या आधी विजय सर काहीतरी बोलू पाहत आहेत. नाही, तुम्ही आम्ही सुरुवातीला सांगितलं की परत एकदा यशवंतराव चव्हाण, वसंतराव काळपेंडे आणि शोभदा मॅडम तुमचं आणि या अख्ख्या टीमचं खरोखरच कौतुक आहे की एक वेगळाच विषय तुम्ही घेतलात. आणखी नॉट ओनली देशदोषीची शिक्षण पद्धती. तर आज आम्ही ऑस्ट्रेलियाबद्दल थोडंफार सांगू शकलो. काही कमी जास्त असेल तर आम्हाला जरूर माफ करा. आणखीन वी विल बी कंटिन्युइंग. पुढले तुमचे जे प्रोग्राम्स आहेत ते देखील आम्ही ऐकत राहू. आणखीन आमचे फीडबॅक तुम्हाला देत राहूतच. आणि भारतात आल्यानंतर आम्ही स्वतः नक्कीच भेटू. हो, आपल्या प्रत्यक्ष एखादा संवाद तर झालाच पाहिजे आता आफ्टर कोरोना. आणि भारतात तुम्ही आल्यानंतर प्रत्यक्ष संवाद साधायलाही नक्की मजा येईल. आज आपण दुधाची तहान ताकावर भागवली आहे आणि व्हर्च्युअल प्रोग्राम केलाय, पण थेट कार्यक्रमही काळपांडे सर ती संधी आम्हाला देतील याची आम्हाला खात्री आहे. ओव्हर टू काळपांडे सर. आणि तुम्ही सगळेजण झटताय की आपल्या भारतात